Can you hear me? Are the voice and screen clear? Tell me. Yes, good. So a very good morning to all of you. Good morning, everyone. Good morning. Good morning. Yes, good morning to all of you. Good morning, everyone. Yes. Good morning. Good morning. Fine. Let everyone join. Then we'll start within a minute. Yes. Good morning. Good morning. Good morning to all of you. Fine. Okay. So, how was yesterday's test? How was yesterday's test? Voice low येतोय? Okay. Please wait. Okay. Is that clear now? Is that okay now? Yes? No? अजून किती मोठा पाहिजे? ऐकायला येते ना? कारण अजून मोठा करण्यासाठी स्पीकर लावावा लागेल मग. रोज व्हेरी लो. मोबाईलचा आवाज वाढव श्रीराम तुझ्या. चेक कर तुझ्या मोबाईलचा वगैरे स्पीकर किंवा व्हॉल्यूम चेक कर एकदा. एक सेकंड. स्पीकर लावता येते का बघू. ओके ना? काय झालं होतं? व्हॉल्यूम कमी होता का तुझ्या मोबाईलचा? हा? नाही? बर. येते ना ऐकायला? जायचं ना पुढं? चला. बर. I was asking about test. How was it? आता हळूहळू टेस्ट मी याच्यापेक्षा पण डिफिकल्ट करणार आहे. डिफिकल्ट टेस्ट येतील, अनफेमिलियर क्वेश्चन्स पण येतील. तुम्हाला विचार करून क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. ओके, हे सगळं करावं लागणार. या सगळ्या गोष्टी होतील, पण त्या सगळ्यासाठी बाळांनो तयार राहा. ओके, मार्क कमी पडले म्हणून घाबरून जाऊ नका. परत प्रिपरेशन करा, प्रॉपरली रिवाइज करा. सगळ्या नोट्स तुमच्याकडे आहेत, सगळे एमसीक्यू तुमच्याकडे आहेत. ओके, सो टेस्टला घाबरून जाऊ नका. मनापासून अभ्यास करा, रिवाइज करा आणि परत टेस्ट द्या. मागच्या वेळी पण मी तुम्हाला सांगितलंय. काय सांगितलंय? जो काय करंट चॅप्टर आपला चालू आहे, करंटली जो काय शिकवला जातोय त्याचं मॉड्यूल सोडवणं, बरोबर, आणि जे काय रिव्हिजन करायचे टॉपिक्स आहेत त्याची परत एकदा नोट वाचून घेणं, फॉर्म्युले लिस्ट आउट करणं किंवा ऑलरेडी लिस्ट आउट केले असतील तर बघणं, त्याचा सेट 1 आणि सेट 2 सॉल्व्ह करणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही कंटिन्युअसली करत राहायच्या आहेत. ओके, हळूहळू सुरुवात तर करा, लक्षात येईल. समजा जर सेट 1 अवघड जात असेल तर फॉर टाइम बिंग जस्ट स्टिक फॉर दी मॉड्यूल. ओके, जर सेट 1 अवघड जात असेल तर मॉड्यूल 1
सॉरी मॉड्यूलचे एक्सरसाइजेस त्याच्यावरती स्टिक राहा, ते परफेक्ट करा. ते इझी वाटत असतील, होत असतील कम्प्लीट, पुढे जा, म्हणजे सेट 1 ला जा. ओके, सो आता आपला हा चॅप्टर पण संपेल. आजच्या लेक्चरला आपला न्यूटन्स लॉज ऑफ मोशन अँड फ्रिक्शन हा वाला चॅप्टर बाळांनो संपेल. याचं मॉड्यूल तुम्ही कंप्लीट करणं अपेक्षित आहे आणि याचा सेट 1 सुद्धा कंप्लीट करणं अपेक्षित आहे. जनरली मी असं एक्सपेक्ट करतोय की मॉड्यूल कंप्लीट झाल्यानंतर म्हणजे चॅप्टर जेव्हा दिवशी कंप्लीट होतोय त्याच्या 1 दिवसानंतर मॉड्यूल सुद्धा कंप्लीट झालेलं असलं पाहिजे आणि पुढच्या 2 दिवसामध्ये किंवा फार फार तर 3 दिवसामध्ये त्याचा जो काही सेट 1 आहे तो सुद्धा कंप्लीट झालेला असला पाहिजे. ओके, असं करंट चॅप्टरचं व्हायला पाहिजे. आणि जे काही प्रिव्हियस चॅप्टर्स आहेत बाळांनो ते तुमचे रिव्हिजनचे रोज थोडे तुम्ही करत राहिले पाहिजे. म्हणजे काय होईल, कधीही जरी सगळ्या चॅप्टर्स वरती टेस्ट घेतली तरी बाळांनो तुम्ही रेडी असाल. ओके, इज दॅट क्लिअर? प्लीज रिप्लाय. येस, गुड. म्हणजे बाळा तुम्ही कंटिन्युअस रिव्हिजन मध्ये राहाल, कारण ते महत्वाचं आहे. ओके, बर. आता या सॅटरडेला बाळांनो आणखीन एक टेस्ट असेल, या वीकेंडला आणखीन एक टेस्ट असेल तुमची. ओके, त्या टेस्टला सिलेबस जो असेल तो आपण डिफाईन करू, आज डिसाइड करू, आपण डिस्कस करून. ओके, सांगेन मी तुम्हाला या सॅटर्डेला टेस्ट काय आहे, टेस्टचा सिलेबस कुठला आहे तोही सांगेन. बाकीच्या सब्जेक्टची पण टेस्ट असेल बाळांनो, मॅथ्सची, केमिस्ट्रीची, फिजिक्सची, बायोलॉजीची. या वीकेंडला सुद्धा एक टेस्ट असेल. ओके, आणि ती रिव्हिजन काइंड ऑफ असेल, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही आधी शिकलेला आहात ना त्याच चॅप्टर वरती ती टेस्ट असणार आहे. ओके, म्हणजे जर तुमचा जो काय मागचा सिलेबस आहे तो तुम्हाला परत एकदा रिकॉल करता येईल, रिकन्साइल करता येईल, परत एकदा बघता येईल आणि तो तुम्ही बघावा यासाठीच ती टेस्ट ठेवली जाणार आहे. समजतंय का? म्हणजे स्पेसिफिकली तुम्ही हा जो काही वीक स्पेंड कराल तो बाळांनो जो काय आता करंट चॅप्टर आपला चालू आहे कुठला, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तो तर संपेल बरोबर. त्याचे जे काय मॉड्यूलचे जेवढे एमसीक्यूज आहेत तेवढे कंप्लीट करा आणि जो काही टेस्टला सिलेबस जो काही सांगितला जाईल त्याच्यावरती जास्त फोकस करून सगळा जो काय सिलेबस मागं जो काय कव्हर केलाय, जो काय टेस्टला सांगितला जाईल त्याच्यावरती जरा फोकस करून मागचा सिलेबस आठवायचा प्रयत्न करा. कारण होतंय कसं, जसं तुम्ही पुढचे चॅप्टर शिकत जाता तसं मागचं थोडं विसरायला होतं. म्हणून मुद्दाम तुमच्या रिव्हिजन टेस्ट ठेवल्या जातील आणि त्या रिव्हिजन टेस्ट ठेवल्या की तुम्ही टेस्ट ठेवली की मला माहिती आहे तुम्ही टेस्ट ठेवली की टेस्टचा अभ्यास करता. टेस्टच मुळात रिव्हिजन वाली ठेवली तर तुम्ही ओके, ठीक आहे. सो या सॅटर्डेला सुद्धा परत एक टेस्ट असेल. ओके, ते मी तुम्हाला आजच सांगतोय. आज संडे आहे बरोबर. आपल्या टेस्टचा सिलेबस पण आपण डिफाईन करूयात. मला सांगा आपला जो काय चॅप्टर आहे कुठला, NLM, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, याचं तुम्ही मॉड्यूल कंप्लीट करू शकाल कारण ऑलरेडी सगळं शिकवून झालेलं आहे. आज त्याचं लास्ट लेक्चर असेल बरोबर. आणि रिलेटिव्ह मोशन, प्रोजेक्टाईल मोशन हा तुम्ही जस्ट हा चॅप्टर तुम्ही जस्ट टेस्ट मध्ये दिलाय काल बरोबर. सो याच्या बरोबर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन बरोबर मी रिव्हिजन साठी टाकणार आहे कुठला चॅप्टर सांगतो मी तुम्हाला, जो आपल्याला सारखं लागतो सुद्धा, स्केलर वेक्टर कॅल्क्युलस. त्या कॅल्क्युलस मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन याचेही क्वेश्चन्स येतील. चालेल का बाळांनो एवढा सिलेबस? NLM चं मॉड्यूल कंप्लीट करा, ते तुमचं स्मूथली कंप्लीट होईल. स्केलर वेक्टर तुम्ही ऑलरेडी केलेला आहे.
कॅल्क्युलस तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन हे सारखं सारखं लागतं आपल्याला. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जे आहे ते सारखं सारखं आपल्याला लागतं, म्हणून हे सिलेबसचा पार्ट परत एकदा केलेला आहे मी टेस्टसाठी. इज दॅट ओके? समजला तुम्हाला? या 3 गोष्टी परत एकदा असतील, लक्षात घ्या. NLM पण टेस्टला असेल का? हो, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, पण त्याचं वाढवून तुम्ही ऍटलीस्ट मॉड्यूल तरी कम्प्लीट करू शकाल. कारण चॅप्टर तर शिकवून झालाय. चालेल ना? होईल का कम्प्लीट? NLM ची मी अजून एक टेस्ट घेणार आहेच नंतर. NLM ची मी अजून एक टेस्ट घेणार आहे, पण ती त्याच्या या टेस्ट नंतर घेणार. दुसऱ्या कुठल्या तरी चॅप्टर बरोबर ऍज अ रिव्हिजन म्हणून घेईन. कम्प्लीट होईल का तुमच्याकडून? तुम्ही सांगायचंय मला, कारण हळूहळू हळूहळू मी तुमचं थोडंसं काम वाढवणार आहे. हे 2 रिवाइज करायचे, बरोबर? एका दिवसात रिवाइज होऊ शकेल ना हे सगळं? हे सगळं एका दिवसात रिवाइज होऊ शकेल. पुढच्या 1, 2 किंवा 3 दिवसामध्ये याचं तुमचं मॉड्यूल कम्प्लीट होऊ शकेल, बरोबर? आणि मॉड्यूल बरोबरच तुमचे जे काय ऍडिशनल क्वेश्चन्सना टाइम मिळाला तर ऍडिशनल क्वेश्चन्स पण तुम्ही करू शकाल. आलं का लक्षात? म्हणजे हे एवढं तरी तुम्ही ऍटलीस्ट कम्प्लीट करू शकता. म्हणजे रिव्हिजन साठी मी तुम्हाला हे काम देऊ शकतोय. याची रिव्हिजन तुम्ही फार फार तर 1 किंवा 2 दिवसात कम्प्लीट करून टाकाल, अलॉंग विथ दी अदर सब्जेक्ट्स. फिजिक्सचा जेवढा टाइम आहे, रोज जेवढा तुम्ही टाइम फिजिक्सला देता, आज आणि उद्या मिळून हे सगळं कम्प्लीट होऊन जाईल. मग एवढंच तर शिल्लक राहते काम करायचं. आलं का लक्षात? आणि हे पण जर तुमचं लवकर कम्प्लीट झालं, गो फॉर इट्स सेट 1. नाही कम्प्लीट झालं, स्टिक टू दी मॉड्यूल अँड इट्स सॉल्व्ड एक्झाम्पल. जर नाही कम्प्लीट झालं तर मॉड्यूल आणि मॉड्यूलच्या सॉल्व्ड एक्झाम्पल्स ना स्टिक राहा. आलं का लक्षात? हाफ क्वेश्चन्स NLM चे असतील, हाफ क्वेश्चन्स स्केलर वेक्टर आणि कॅल्क्युलसचे असतील. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचे क्वेश्चन्स पण असणार आहेत. ठीक आहे? याला साधारण 2 किंवा 3 दिवस लागतील तुम्हाला. ओके, अशा पद्धतीनं प्लॅन करा. तुमचा सगळा रिव्हिजनचा पार्ट कम्प्लीट होऊन जाईल. म्हणजे एक इम्पॉर्टंट चॅप्टर जो आपल्याला रिवाइज करणं सारखं गरजेचं असतं, तो परत एकदा रिवाइज होऊन जाईल. ओके, फाईन. सो साधारण तुम्हाला किती दिवस लागतील? 2 days प्लस 3 days, फार फार तर 5 दिवस, ते पण स्मूथली. फ्रिक्शन असेलच ना बाळ, NLM अँड फ्रिक्शन एकच चॅप्टर आहे ना बाळ. NLM अँड फ्रिक्शन, NLM अँड फ्रिक्शन एकच चॅप्टर आहे. त्याला म्हणताना आपण नुसतं NLM म्हणतो. आज जो आपला चॅप्टर कम्प्लीट होईल ना, तो चॅप्टर परत या सॅटर्डेच्या टेस्टला असेल. ओके, 1-2 दिवसात पटकन हे रिवाइज करून घ्या. पटकन 1-2 दिवसात हे पटकन रिवाइज करून घ्या. आणि हे लगेच काय करा, NLM अँड फ्रिक्शनचे मॉड्यूल सॉल्विंग करून घ्या पुढच्या 2-3 दिवसात. म्हणजे काय होईल, तुमची एक रिव्हिजनची टेस्ट कम्प्लीट होईल. ती टेस्ट कम्प्लीट झाल्यानंतर मी परत एकदा NLM अजून टेस्टसाठी ठेवेन, कारण NLM चा सेट 1 सुद्धा तुम्ही कम्प्लीट कराल आणि त्यासाठी पुढचे 2-3 दिवस लागतील. चालेल? काही कन्फ्युजन? फक्त फिजिक्सची टेस्ट आहे का? नाही बा, तिन्ही विषयांची टेस्ट असेल. तिन्ही विषयांची टेस्ट असेल. तिन्ही विषयांची टेस्ट असेल आणि ती रिव्हिजन वाली असेल. म्हणजे कुठला तरी एक रिव्हिजनचा चॅप्टर असेल. आता आपला एक चॅप्टर कम्प्लीट झाला, त्यामुळे आपण हा पण त्याच्यामध्ये ऍड करायला लागलोय. अदरवाईज आपण असं करूयात का, असं केलं तरी चालेल. तुम्ही हा चॅप्टर ऍज अ रिव्हिजनची टेस्ट म्हणून घ्या, NLM ची टेस्ट मी सेपरेटली ठेवेन. इज दॅट ओके? हा परफेक्टली रिवाइज करून घेता, साइड बाय साइड NLM सॉल्व्ह करता, NLM ची टेस्ट मग मी सेपरेटली घेईन. तसं चालेल? पण हे मात्र मग मला परफेक्टली रिवाइज पाहिजे. हे मला परफेक्टली रिवाइज पाहिजे, यातला कुठलाही क्वेश्चन तुम्हाला यायला पाहिजे. असं करूयात, NLM ची टेस्ट वाटलंच तर मी सेपरेटली घेईन. मग या नेक्स्ट वीक मध्ये घेईन. ही टेस्ट झाल्यानंतर घेईन, रिव्हिजन वाली टेस्ट झाल्यानंतर घेईन. तसंही चालेल, काही अडचण नाही. ओके,
मग आता आपण काय करूयात, हे प्रॉपरली रिवाइज करून घ्या आणि साइड बाय साइड काय करा, टेस्टची प्रिपरेशन तर करत राहा, पण बाळांनो साइड बाय साइड NLM चे क्वेश्चन्स 2-3 दिवस लागतील तुम्हाला, तेवढ्यामध्ये तुम्ही कंप्लीट कराल ते मॉड्यूल. येते का लक्षात? आणि बऱ्यापैकी तुम्ही केलं पण असेल. साइड बाय साइड मी तुम्हाला सांगितलंय, मी जेव्हा चॅप्टर शिकवतोय तेव्हाच तुम्ही माझ्याबरोबर मॉड्यूल कंप्लीट करत चला. ओके, ठीक आहे, तसंही चालेल. तुम्ही हे कंप्लीट करा, तोपर्यंत NLM आणि फ्रिक्शन साइड बाय साइड मॉड्यूल सॉल्व्ह करत राहा. त्याचा सेट 1 जसा वेळ मिळेल तसा सॉल्व्ह करत चला. म्हणजे काय होईल, एक रिव्हिजनचा जो काय चॅप्टर जो सारखं सारखं लागतो, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन, तर त्यातलं सारखं सारखं लागतं. ह्या गोष्टी तुमच्या आणखीन एकदा बघून क्लिअर होतील. ठीक आहे, चालेल. सो लेक्चरला सुरुवात करूयात आपण आता. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फार इंटरेस्टिंग पार्ट शिकणार आहोत. लास्ट पॉइंट काय होता फक्त मला जरा सांगा, लास्ट लेक्चरला आपण काय केलंय? पेज नंबर आय थिंक 34 केलाय क्वेश्चन. बर, ठीक आहे, बघा क्वेश्चन नंबर 34 झाला होता आपला. क्वेश्चन नंबर 35 काय केले बघा. क्वेश्चन नंबर 35 जमतोय का बघूया आपल्याला. फाइंड द मिनिमम म्यू सो दॅट दी ब्लॉक्स रिमेन स्टेशनरी. फाइंड द मिनिमम कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हटलेला आहे. म्यू ची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे सो दॅट दी ब्लॉक्स रिमेन स्टेशनरी. इथे एक पुली दिली आहे, इथे एक ब्लॉक आहे, फ्रिक्शन विचारतायत ते आपल्याला. बर, स्ट्रिंग अशी गेली आहे, इथे एक 100 kg चा ब्लॉक आहे. हा ब्लॉक काही या सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये नाही आहे. किती केजी चा ब्लॉक आहे हा सर? 100 kg चा ब्लॉक आहे. बर, हा किती केजी चा ब्लॉक आहे सर? 50 kg चा ब्लॉक आहे. विचारतायत काय, फाइंड मिनिमम व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन म्यू. इथला फ्रिक्शनच्या कोएफिशिएंटची व्हॅल्यू म्यू. फाइंड मिनिमम value of mu so that block remains stationary. block stationary राहण्यासाठी find the minimum value of mu so that the block remains stationary. block stationary राहण्यासाठी mu ची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे सर? ऍटलीस्ट एवढा mu तर पाहिजेच, बरोबर. सिंपल आहे. आपण काय करूयात, या ब्लॉकची FBD ड्रॉ करूयात, इथंच ड्रॉ करूयात. सर टेन्शन इकडे ऍक्ट होईल, तेच टेन्शन बाळ इथं पण ऍक्ट होईल. सर फ्रिक्शन याला म्हणेल पुढे जाऊ नकोस, या ब्लॉकला फ्रिक्शन काय म्हणेल, हा ग्राउंड वरती हा ब्लॉक पुढे चाललाय, त्या ब्लॉकला फ्रिक्शन काय म्हणेल, पुढे जाऊ नकोस. दॅट विल बी द फ्रिक्शन. ओके फाईन. सर दिस ब्लॉक विल एक्सपिरियन्स द नॉर्मल रिएक्शन बिकॉज ऑफ दिस सरफेस इट्स ओन वेट सर mg. बरोबर, ही झाली याची FBD. आता इथं कसं असेल बघा, इथं काय हॉरिझॉन्टल मध्ये काय फोर्सेस नाही आहेत, हा ब्लॉक काय याच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये. बर, ठीक आहे. स्वतःचं वेट mg ते किती असणार 100 into g, कारण मास आहे 100. याचा mg किती येईल बाळ सर? याचा mg 50 into g. याचा mg किती येणार 50 into g, बरोबर का? याचा mg किती येणार 50 into g. याचा नॉर्मल रिएक्शन, याचा 50 into g. नॉर्मल रिएक्शनला बॅलन्स करायला 50 into g, टेन्शनला बॅलन्स करायला 100 into g. हे सगळं काय आहे, स्टेशनरी आहे सर. हे सगळं काय स्टेशनरी आहे. आता हे सगळं जर स्टेशनरी असेल, इफ ऑल ऑफ दीज थिंग्स आर स्टेशनरी, देन यू पीपल टेल मी बॅलन्स लिहिला पाहिजे की इम्बॅलन्स, बी और आय? What shall I do? What shall I write? Balance or imbalance? If everything is stationary, so write the balance. बरोबर, मग बॅलन्स लिहायचा आहे तर बाळ मी काय लिहिणार सर? दिस टेन्शन फोर्स मस्ट बी बॅलन्स बाय द फ्रिक्शन. करेक्ट, टेन्शन फोर्स मस्ट बी बॅलन्स बाय द फ्रिक्शन. बाळ फ्रिक्शनची व्हॅल्यू किती आणि टेन्शनची व्हॅल्यू किती ते काढावं लागेल. सर फ्रिक्शनची व्हॅल्यू तर आम्हाला माहित आहे, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू ची व्हॅल्यू सर आम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, करूया आपण ती कॅल्क्युलेट. पण त्याआधी बाळांनो, या ब्लॉकची नॉर्मल रिएक्शन किती आहे सर? या ब्लॉकला मिळालेली नॉर्मल रिएक्शन आहे 50 into g, mg, मास 50 into g.
तर या ब्लॉकला मिळालेली नॉर्मल रिएक्शन mg आहे. बर, आता हे टेन्शन किती ऍक्ट होतंय हे कॅल्क्युलेट करायसाठी बाळ या ब्लॉकच्या एफबीडी कडे जावं लागेल. हे टेन्शन नक्की किती ऍक्ट होते ते शोधून काढण्यासाठी या ब्लॉकच्या एफबीडी कडे जावं लागेल. ओके, सो हे झालं फॉर ब्लॉक ऑफ 50 kg. त्यासाठी इक्वेशन्स लिहिले आपण. हे सगळे इक्वेशन्स कुणासाठी ऍप्लिकेबल होते? ब्लॉक ऑफ 50 kg. पण आता फॉर 100 kg ब्लॉक जर आपण विचार करत असू, किती सिंपल क्वेश्चन असेल बघा. फॉर 100 kg ब्लॉक, 100 kg च्या ब्लॉक साठी इथं आन्सर काय येणार? टेन्शन इक्वल टू 100 इंटू जी, ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. आता 100 इंटू जी किती झाला, किंवा ऍज इट इज राहिला तरी चालेल. नंतर आपण काय करणार आहोत, या टेन्शनच्या व्हॅल्यूला इथं सबस्टिट्यूट करणार आहोत. सो 100 इंटू जी इज इक्वल टू म्यू इंटू एम इंटू जी. ओके, मग बाळ हा जी आणि जी सरळ सरळ कॅन्सल होतोय. पण हा एम किती असला पाहिजे होता? हा एम किती असला पाहिजे होता? हा 50 kg वाला ब्लॉक आहे, लक्षात घ्या. हे सगळं कुणासाठी लिहिलंय आपण? फॉर 50 kg ब्लॉक. सो इथे तुम्ही 50 इंटू जी लिहिलं असतं तरी चाललं असतं. सो हा एम जो आहे तो बाळांनो 50 आहे. सो म्यू इंटू 50, जी ला जी तर सर ऑलरेडी कॅन्सल झालाय, इथं 100 येणार. देअरफॉर सर म्यूची व्हॅल्यू 2 आली. देअरफॉर सर म्यूची व्हॅल्यू 2 आली. जरा सगळ्यांनी चेक करा, तुम्हाला समजलं का? हे दोन्ही ब्लॉक्स स्टेशनरी राहण्यासाठी, हे दोन्ही ब्लॉक्स स्टेशनरी राहण्यासाठी मिनिमम फ्रिक्शन कोएफिशिएंट किती असला पाहिजे? काय नाही, मी एफबीडी काढली याची, एफबीडी याची काढली, ते स्टेशनरी म्हणतायत, मी बॅलन्स लिहिला, दॅट्स इट. नेक्स्ट स्टेपला उत्तर आलं माझं. मी इकडे एक हॉरिझॉन्टल बॅलन्स लिहिला, इकडे व्हर्टिकल बॅलन्स लिहिला, इकडे एक व्हर्टिकल बॅलन्स आहे, हे माझ्या मनातल्या मनात मला लक्षात आलं, कारण इथल्या नॉर्मल रिएक्शनला मी mg म्हणजे 50 इंटू जी लिहिणार. हे सगळं माझ्या मनात झालं कॅल्क्युलेशन. आलं का लक्षात? सो अशा पद्धतीनं तुम्ही डायरेक्टली क्वेश्चनला टॅकल करायला आता हळूहळू शिकायचं आहे. Okay. Can you hear me now? Can you hear me now? Please tell me. Okay, fine. Thank you. हा, थोडंसं लक्ष द्या परत बाळांनो. सो क्वेश्चन नंबर 35 मध्ये काय सांगितलं होतं? हे सगळं रेस्टला राहण्यासाठी म्यूची मिनिमम व्हॅल्यू किती पाहिजे? काय नाही, आपण एफबीडी ड्रॉ केली, एफबीडी ड्रॉ केले आणि बॅलन्स लिहिला, हॉरिझॉन्टल बॅलन्स, व्हर्टिकल बॅलन्स आणि इथला व्हर्टिकल बॅलन्स, आणि अकॉर्डिंगली आपण सगळ्या इक्वेशन्स बाळांनो मॅनेज केल्या आणि म्यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. ओके, फाईन. सो जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 36 कडे. ओके, लेट अस ट्राय टू सॉल्व दिस टाइप ऑफ क्वेश्चन.
सगळे टाईप जरा फॅमिलियर व्हायला पाहिजेत. ओके, सो बघा क्वेश्चन नंबर 36 काय दिले बघा. फाइंड आउट द मिनिमम ऍक्सलरेशन ऑफ ब्लॉक ए सो दॅट 100 kg ब्लॉक डझंट फॉल. लिहा क्वेश्चन. फाइंड मिनिमम ऍक्सलरेशन, थोडासा वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे. मिनिमम ऍक्सलरेशन ऑफ ब्लॉक ए. फाइंड आउट मिनिमम ऍक्सलरेशन ऑफ ब्लॉक ए so that 10 kg block doesn't fall. 10 kg block doesn't fall. बर, काय नक्की क्वेश्चन आहे हा समजून घ्या. ब्लॉक ए हा आहे ब्लॉक ए. बर, आणि त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये बाळांनो 10 kg चा ब्लॉक आहे. त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये ना बाळांनो 10 kg चा एक ब्लॉक आहे. हा 10 kg चा ब्लॉक या ब्लॉक ए बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आहे. या ब्लॉक ए चं मिनिमम ऍक्सलरेशन किती पाहिजे. समजा हा जो काय ब्लॉक ए आहे, हा ब्लॉक ए राईटला ऍक्सलरेट होतोय. तो राईटला ऍक्सलरेट व्हायला पाहिजे की लेफ्टला ऍक्सलरेट व्हायला पाहिजे हे पण आपण डिसाईड करू शकतो. ओके, पण हा 10 kg चा जो ब्लॉक आहे ना, हा 10 kg चा ब्लॉक खाली नाही पडला पाहिजे. समजून घ्या, हा 10 kg चा ब्लॉक खाली नाही पडला पाहिजे. 10 kg चा ब्लॉक खाली जर नाही पडला पाहिजे तर मला सांगा 10 kg वरती कुठले कुठले फोर्सेस ऍक्ट होत आहेत. स्वतःचं वेट mg, या ब्लॉक ए कडून मिळणारी नॉर्मल रिॲक्शन, ब्लॉक ए कडून या ब्लॉक ए च्या सरफेस वरून मिळणारी नॉर्मल रिॲक्शन, स्वतःचं वेट mg. बरोबर बरोबर, बोला येस नो. येस, बरोबर. एवढे दोन तर फोर्सेस ऍक्ट होत असतील, बरोबर की नाही. एवढे दोन फोर्सेस तर ऍक्ट होत असतील, पण जर हा ब्लॉक खाली नाही पडला पाहिजे. आता मला सांगा बाळांनो, हा ब्लॉक जर खाली नाही पडला पाहिजे तर कुठला तरी फोर्स पाहिजे की नाही ज्यानं या mg ला बॅलन्स केलं पाहिजे. या ब्लॉकची टेंडन्सी आहे टू मूव्ह डाऊन, आणि हा ब्लॉक जेव्हा मूव्ह डाऊन व्हायला चालू होईल तेव्हा ब्लॉक ए च्या सरफेस वरती हा सेकंड जो काय ब्लॉक आहे तो मोशन करायला चालू करेल. सो ब्लॉक ए आणि ब्लॉक बी म्हणून वाटलंच तर याला. ब्लॉक ए आणि बी एकमेकांबरोबर रिलेटिव्ह मोशन करायला चालू करतील. ब्लॉक बी ब्लॉक ए च्या सरफेस वरती स्लाइड व्हायला चालू होईल. मग हे फ्रिक्शन त्याला काय म्हणेल, अपोज. फ्रिक्शन त्याला काय म्हणेल, ब्लॉक बी वरती फ्रिक्शन जे येईल ते अपवर्ड येईल. फ्रिक्शनचा फोर्स दाखवला आपण स्मॉल एफ. फ्रिक्शनचा फोर्स दाखवला स्मॉल एफ. बर, फ्रिक्शनचा फोर्स किती असतोय सर, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. फ्रिक्शनचा फोर्स किती असतोय, म्यू इंटू नॉर्मल रिॲक्शन. बरोबर. मग या mg ला कुणीतरी सर बॅलन्स केलं पाहिजे. कुणी बॅलन्स केलं पाहिजे सर, फ्रिक्शननं बॅलन्स केलं पाहिजे. बर सर, आपल्याला तर ब्लॉक ए चं ऍक्सलरेशन विचारलंय, मग काय करूया, आणि कुठला फोर्स ऍक्ट होतोय का या ब्लॉक वरती. अजून कुठला फोर्स ऍक्ट होतोय का. अजून कुठला फोर्स ऍक्ट होतोय का, विचार करा जरा. बघा, पहिला थॉट असा आहे, जर तुम्ही ग्राउंड फ्रेम ऑफ रेफरन्स मधून बघितलं, इफ यू आर ऑब्झर्विंग फ्रॉम द ग्राउंड फ्रेम ऑफ रेफरन्स, तर या ब्लॉक वरती हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा, हे तीनच फोर्सेस ऍक्ट होत आहेत. अदरवाइज दुसरा कुठलाही फोर्स ऍक्ट होत नाही. पण जर बाळांनो तुम्ही या ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स बरोबर विचार केला, और इफ यू थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स, मला सांगा की ब्लॉक ए काय आहे, ऍक्सलरेट होतोय ना. ब्लॉक ए ला अटॅच केलेल्या फ्रेम ऑफ रेफरन्स पासून जर विचार केला तर विथ रिस्पेक्ट टू ब्लॉक ए चा विचार करताना एक स्युडो फोर्स ऍक्ट होणार की होणार नाही. अरे बाळांनो बोला, एक स्युडो फोर्स ऍक्ट होणार की होणार नाही. ब्लॉक ए काय आहे, एक ऍक्सलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. सो एक स्युडो फोर्स येणार. आर यू गेटिंग इट. फ्रिक्शन इन्व्हॉल्विंग द कॉन्सेप्ट ऑफ स्युडो फोर्स. ओके, सो त्या स्युडो फोर्सच्या कॉन्सेप्टचा आपण आता बाळांनो विचार करायचा
आणि स्युडो फोर्सचा विचार झाला की बॅलन्स तुम्ही लिहायचा, बॅलन्स लिहिला की नेक्स्ट स्टेपला आन्सर्स. मग सर आमची जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे विथ रिस्पेक्ट टू ब्लॉक ए, ब्लॉक बी ऑलवेज रेस्टला आहे, म्हणजे आम्ही विथ रिस्पेक्ट टू ब्लॉक ए विचार करणार आहोत, पण ब्लॉक ए तर ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. मग एक सर सुडो फोर्स येणार, ब्लॉक ए जर राईटला ऍक्सेलरेट होत असेल तर सुडो फोर्स लेफ्टला येणार, आणि लेफ्टला आलेला सुडो फोर्स मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि किती आहे आमच्या ब्लॉकचं मास सर 10 kg. आर यू गेटिंग इट? हा कोण आहे सर? हा स्युडो फोर्स आहे. हा कोण आहे? स्युडो फोर्स. कारण विचार कुठनं चालू आहे? विथ रिस्पेक्ट टू ऍक्सेलरेटिंग फ्रेम ऑफ रेफरन्स. जर एखादी फ्रेम ऑफ रेफरन्स राईटला ऍक्सेलरेट होत असेल तर ऑब्जेक्ट वरचा फोर्स काय करावा लागेल? लेफ्टला घ्यावा लागेल. स्युडो फोर्स लेफ्ट. येते का लक्षात? लिफ्ट वाल्यासारखंच आहे ना, लिफ्ट सारखीच केस आहे की नाही? लिफ्ट ऍक्सेलरेटिंग अप, स्युडो फोर्स डाऊन, लिफ्ट ऍक्सेलरेटिंग डाऊन, स्युडो फोर्स अप. तसंच आहे ही जी काय फ्रेम ऑफ रेफरन्स आहे किंवा हा जो काय ऑब्जेक्ट आहे हा ऍक्सेलरेटिंग राईट आहे, हा ऍक्सेलरेटिंग राईट आहे, स्युडो फोर्स आला लेफ्ट वरती. आता बाळांनो बॅलन्स लिहायचा, कारण स्युडो फोर्सचा विचार तुम्ही केलाय, सो आता बॅलन्स लिहा. विथ रिस्पेक्ट टू ब्लॉक ए, ब्लॉक बी ऑलवेज कसा आहे? रेस्टला आहे. विथ रिस्पेक्ट टू ब्लॉक ए, ब्लॉक बी ऑलवेज रेस्टला आहे. चला हॉरिझॉन्टल बॅलन्स लिहा, व्हर्टिकल बॅलन्स लिहा आणि पटकन आन्सर सांगा म्यूचा आन्सर किती आलं. करा बरं. आय विल गिव्ह यू 1 मिनिट. हॉरिझॉन्टल बॅलन्स लिहा, व्हर्टिकल बॅलन्स लिहा आणि ए ची व्हॅल्यू सांगा. 2 इक्वेशन, 2 अननोनचा गेम आहे. एक अननोन आहे म्यू, एक अननोन आहे एन, सॉरी एक अननोन आहे ए एक्सेलरेशन. म्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. करा बरं कॅल्क्युलेट. लिहू शकता तुम्ही. नाव आय नो दॅट यू कॅन सॉल्व 2 इक्वेशन्स टू अननोन. जमेल तुम्हाला. करा. ए ची व्हॅल्यू काढायची आहे. म्यू अननोन नाहीये बा, म्यू अननोन नाहीये. आय मेड अ मिस्टेक. म्यू अननोन नाहीये. अननोन आहेत एन आणि ए, नॉर्मल रिएक्शन आणि स्मॉल ए अननोन आहे. सो एन इलिमिनेट करा आणि ए कॅल्क्युलेट करा. करा, ट्राय करा. करा. झालं की सांगा डन म्हणून, किंवा आन्सर सांगा ए चे किती आलं. हा ब्लॉक रेस्टला असला पाहिजे, म्हणजे हा मूव नाही व्हायला पाहिजे, हा पडला नाही पाहिजे. इट शुड नॉट फॉल, राईट. सो पहिलं इक्वेशन तर सर mg शुड गेट बॅलन्स बाय फ्रिक्शन फोर्स, बट सर फ्रिक्शन फोर्स इज म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. सो mg इज इक्वल टू म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. पहिलं इक्वेशन झालं. आता बाळ नॉर्मल रिएक्शनला रिप्लेस करावं लागणार. मग लिहा इथं ही जी काय नॉर्मल रिएक्शन आहे इज इक्वल टू एम ए. स्युडो फोर्सचा विचार केला की बॅलन्स लिहायचा आहे. स्युडो फोर्स आला इकडे लेफ्टला, सो बॅलन्स लिहिला आपण. किती आलं उत्तर? सर नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू एम ए. हे फक्त इथे पुट करा. 2 इक्वेशन, 2 अननोन. 2 अननोन कोण कोण आहेत? एक आहे नॉर्मल रिएक्शन, एक आहे ऍक्सेलरेशन. मग सर एन ची व्हॅल्यू इथे टाका. इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 करा. सो mg इज इक्वल टू सर म्यू ऍज इट इज, नॉर्मल रिएक्शनला एम ए टाका. झालं की काय राहिलं सर? एम ला एम कॅन्सल झाला. g इज इक्वल टू म्यू इंटू ए आलं सर. देअरफॉर a इज इक्वल टू g अपॉन म्यू. बर, म्यू ची व्हॅल्यू किती दिली बाळ? म्यू ची व्हॅल्यू किती दिली बघा. क्वेश्चन मध्ये दिलाय हा, इथं एरो काढलाय असा. दे हॅव शोन एरो लाईक दिस अँड दे हॅव सेड म्यू इज इक्वल टू 0.5. 0.5 मीटर कसं येईल सर? म्यू तर युनिटलेस आहे. युनिटलेसला युनिट लिहिताय हो. किती आलं? ए इज इक्वल टू 20. 0.5 म्हणजे काय? डिवाइड बाय हाफ. डिवाइड बाय हाफ म्हणजे काय? मल्टिप्लाय बाय 2. 0.5 म्हणजे हाफ, डिवाइड बाय हाफ म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. सो 20 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज गोइंग टू बी द आन्सर. एवढं मिनिमम ऍक्सेलरेशन तरी या ब्लॉकचं पाहिजेच, तरच हा ब्लॉक पडणार नाही. अदरवाइज इट विल फॉल. अदरवाइज इट विल फॉल. असं केलंय की नाही तुम्ही लहानपणी? अशा टाइपचे एक्सपेरिमेंट्स बघितलेत का?
द फ्रिक्शन सेव्स द ऑब्जेक्ट फ्रॉम फॉलिंग बिहाइंड. करून पण बघू शकता तुम्ही. हा एक सरफेस आहे, हा राईटला ऍक्सलरेट व्हायला लागलाय आणि इथे एक ब्लॉक आहे. तर या ब्लॉकला खाली पडण्यापासून प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. दिस ब्लॉक कॅन बी प्रिव्हेंटेड फ्रॉम फॉलिंग डाऊन. ओके, दिस ब्लॉक कॅन बी प्रिव्हेंटेड फ्रॉम फॉलिंग डाऊन विथ द हेल्प ऑफ द फ्रिक्शन. But for that you need to produce necessary normal reaction. नेसेसरी नॉर्मल रिएक्शन प्रोड्यूस झाली की नेसेसरी फ्रिक्शन प्रोड्यूस झालं की mg बॅलन्स. नेसेसरी नॉर्मल रिएक्शन प्रोड्यूस करायसाठी हा स्युडो फोर्स यायला पाहिजे आणि हा स्युडो फोर्स यायसाठी नेसेसरी ऍक्सेलरेशन पाहिजे. आर यू गेटिंग इट? फ्रिक्शन आणि स्युडो फोर्स कॉन्सेप्ट मिक्स व्हायला लागलात बघा. मिक्स कॉन्सेप्ट क्वेश्चन. फ्रिक्शन प्लस स्युडो फोर्स वाली कॉन्सेप्ट आहे. Okay, this is the concept of friction plus pseudo force. Next, झालं का? जस्ट रिप्लाय मी CW. जायचं का पुढं? अजून काय काय टाइप्स आहेत बघूयात. चलो नेक्स्ट. व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 37. Fine. In the following figure, capital F is gradually increased. Capital F हळूहळू increase होतोय. Capital F is gradually increased. हळूहळू increase करतायत. बर. Capital F is gradually increased from 0. Gradually increase from 0. म्हणजे आधी तो किती होता? 0 होता. हळूहळू तो कॅपिटल F 0 पासून इन्क्रीज होणार आहे. बर ठीक आहे. ड्रॉ द ग्राफ बिटवीन कॅपिटल F अँड टेन्शन T इन द स्विंग. बर, एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे आपल्याला. ड्रॉ ग्राफ बिटवीन कॅपिटल F अँड टेन्शन इन द स्ट्रिंग. स्ट्रिंग मधलं टेन्शन आणि हा कॅपिटल F यांच्यामधला ग्राफ आपल्याला ड्रॉ करायचा आहे. कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द ब्लॉक अँड द ग्राउंड इज म्यू. ते कळतंय, ते काय लिहायची गरज नाही. स्टॅटिक फ्रिक्शनचा कोएफिशिएंट म्यू दिलाय. बर, काय केले बघूया तर. हा ब्लॉक, हे ग्राउंड. ब्लॉक आणि ग्राउंड मधला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्यू. बर, इथला कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन सांगितलंय त्यांनी. किती दिलाय? कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्यू एस. बर, इकडे एक रिजिड वॉल आहे. रिजिड वॉल कशी दाखवतात बघा. रिजिड म्हणजे नॉन मुव्हेबल. जसं ग्राउंड नॉन मुव्हेबल असतं, रिजिड वॉल हे ग्राउंड. ही रिजिड वॉल. इथे एक स्ट्रिंग आहे, इथे एक स्ट्रिंग आहे, बरोबर. आणि या ब्लॉक वरती आपण फोर्स अप्लाय करतोय F. आपल्याला प्लॉट करायचा आहे टेन्शन इन द स्ट्रिंग. आपल्याला प्लॉट काय करायचं आहे? टेन्शन इन द स्ट्रिंग आणि अप्लाइड फोर्स F या दोघांचा ग्राफ. बर, सो इथं प्लॉट करूयात आपण टेन्शन इन द स्ट्रिंग. इथं प्लॉट करूयात अप्लाइड फोर्स F. ओके, अप्लाइड फोर्स 0 असेल, अप्लाइड फोर्स 0 असेल तर टेन्शन किती असेल बोला. हा, ब्लॉक तर मूव्ह होऊ शकणारच नाहीये. ऍट एनी कॉस्ट दिस ब्लॉक विल बी नेव्हर बी एबल टू मूव्ह. कारण इकडे दोरी बांधून ठेवली आहे. यू हॅव अटॅच द स्ट्रिंग हिअर. दिस ब्लॉक विल नेव्हर बी एबल टू मूव्ह. सो इकडे 0 लावलं तर टेन्शन किती असेल? 0. सो 0 0 हा पॉइंट जस्टिफाय झाला. आता तुम्ही हा जो काय फोर्स आहे तो हळूहळू वाढवला. 0 न्यूटन, 1 न्यूटन, 2 न्यूटन, 3 न्यूटन, 4 न्यूटन. पहिल्यांदा काय होतंय, इथं जे काय फ्रिक्शन आहे हे फ्रिक्शन काय करतं बाळांनो? ब्लॉकला मूव्ह होण्यापासून प्रिव्हेंट करतं. जोपर्यंत तुमचा फोर्स फ्रिक्शनला डिफीट करत नाही, डिफीट मीन्स जोपर्यंत फ्रिक्शन हारणार नाही, जोपर्यंत हे फ्रिक्शन हारणार नाही तोपर्यंत फ्रिक्शन काय करेल? F ला बॅलन्स करेल. बोला यस नो. तोपर्यंत टेन्शन यायचं काय कारण आहे का? टेन्शनची गरज आहे का? जोपर्यंत फ्रिक्शन आहे मदतीला तोपर्यंत टेन्शन यायचं कारण आहे का? बोला. हा, इज द हेल्प ऑफ टेन्शन रिक्वायर्ड?
जोपर्यंत फ्रिक्शन मदतीला आहे, अंटिल द फ्रिक्शन इज हेल्पिंग यू टू प्रिव्हेंट दी मोशन ऑफ दिस ब्लॉक, टिल देन यू डू नॉट नीड द टेन्शन. म्हणजे तोपर्यंत सर टेन्शनची गरजच नाही. म्हणजे हा फोर्स इन्क्रीज व्हायलाय, हा फोर्स इन्क्रीज व्हायला लागलाय, पण फ्रिक्शन त्याला सर बॅलन्स करायला लागलंय. कधीपर्यंत फ्रिक्शन बॅलन्स करू शकणार? ज्या मोमेंटला हा फोर्स, या फोर्सची व्हॅल्यू किती होणार? फ्रिक्शनच्या मॅक्सिमम व्हॅल्यू इतकी होणार. येते का लक्षात? तोपर्यंत टेन्शनची गरजच नाही सर, तोपर्यंत टेन्शन झिरो राहणार. म्हणजे ग्राफ असा येणार. आर यू गेटिंग इट? जोपर्यंत या फ्रिक्शनची व्हॅल्यू बाळांनो म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन जोपर्यंत या अप्लाइड फोर्सची व्हॅल्यू बाळांनो म्यूएस इंटू एन होणार नाही, तोपर्यंत फ्रिक्शन कॅपेबल आहे ना बॅलन्स करायला. टेन्शनची गरजच नाही. पण आफ्टर दिस व्हॅल्यू, इफ अप्लाइड फोर्स इज मोर दॅन म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन, मॅक्सिमम फ्रिक्शन पेक्षा जर अप्लाइड फोर्स मोर असेल तर काय? तर म्हणजे देन सर ब्लॉक तर रेसलाय, ब्लॉक तर होऊ शकत नाही. यू हॅव अटॅच द स्ट्रिंग. तर सर टेन्शनला मदतीला यावं लागणार. टेन्शन हॅज टू कम फॉर दी हेल्प. सो ऑल लेफ्टवर्ड इक्वल टू ऑल राईटवर्ड करताना एफ ची व्हॅल्यू जी असेल ती फ्रिक्शनचा फोर्स, पण फ्रिक्शन मॅक्सिमम पॉसिबल झालेलं असेल, प्लस जे काय टेन्शन आहे ते, असं ते उत्तर येणार. बर, प्लॉट काय करायचंय आपल्याला? सर वाय ऍक्सिस वरती टेन्शन प्लॉट करायचंय. बघा, जे बाळांनो वाय ऍक्सिस वरती प्लॉट करायचं आहे त्यासाठी इक्वेशन अरेंज करा. सो याच्यावरनं पुढे काय सांगता येते? देअरफॉर सर टेन्शन इज इक्वल टू, हा म्यूएस इंटू एन लेफ्टला गेला, सो एफ मायनस म्यू एस इंटू एन. आता ही एक कॉन्स्टंट आणि फिक्स्ड व्हॅल्यू आहे, बरोबर? आणि एफ जो आहे तो तुम्ही एक्स ऍक्सिस वरती प्लॉट करताय, टेन्शन जे आहे ते तुम्ही वाय ऍक्सिस वरती प्लॉट करताय. मला सांगा, हे इक्वेशन असं लिहू शकतो की नाही मी? टेन्शन इज इक्वल टू 1 इंटू एफ प्लस इन द ब्रॅकेट मायनस म्यू एस इंटू एन. मुद्दाम असं लिहितोय कारण तुम्हाला स्ट्रेट लाईनचे इक्वेशन दिसावं. एक्स ऍक्सिस वरती फोर्स, वाय ऍक्सिस वरती टेन्शन, वाय ऍक्सिस वरती टेन्शन, एक्स ऍक्सिस वरती फोर्स, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू वाय इंटरसेप्ट, हा वाय इंटरसेप्ट असणार तुमचा वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मधला, आणि ही स्लोपची व्हॅल्यू 1. स्लोप 1, ज्या लाईनचा स्लोप 1 आहे, ज्या लाईनचा स्लोप 1 आहे त्या लाईनचा स्लोप म्हणजेच काय असतो? टॅन थिटा असतो सर. मग स्लोप 1 असेल तर थिटा किती असेल बाळ? कोणत्या अँगलचा टॅन 1 असतो? फॉर विच अँगल टॅन इज 1? करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड सर. फॉर अँगल ऑफ 45 डिग्री टॅन इज 1. मग इथे एक स्ट्रेट लाईन येणार, इथे एक स्ट्रेट लाईन येणार, 45 डिग्रीचा अँगल करणार सर, कारण स्लोप कसा आहे बाळ? पॉझिटिव्ह आहे. सो याच्या पुढे एक स्ट्रेट लाईन पाहिजे विथ द पॉझिटिव्ह स्लोप. 1 ही एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. सो लाईन गोइंग अप की लाईन गोइंग डाऊन? सर पॉझिटिव्ह स्लोप आहे, सो लाईन गोइंग अप. आणि वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह येणार. होते मॅनेज वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह. बघा मी तुम्हाला दाखवतो. ही आली तुमची 45 डिग्री एवढ्या अँगलची लाईन, जेणेकरून तुमचा स्लोप आला 1. एक्स ऍक्सिस वरती फोर्स, वाय ऍक्सिस वरती टेन्शन. आणि जर बाळांनो तुम्हाला वाय इंटरसेप्ट पाहिजेच असेल तर तुम्ही या लाईनला बॅकसाइड एक्सटेंड करू शकता. बॅकसाइड या लाईनला एक्सटेंड केलं तर बघा वाय इंटरसेप्ट निगेटिव्ह आला की आला नाही? आला ना, मायनस म्यू एस इंटू एन. पण मागं एक्सटेंड करायची गरज नाही, लक्षात घ्या. ओके, का तर या फोर्सच्या व्हॅल्यू साठी टेन्शन 0 आहे, त्यामुळे उगाच मागं हा ग्राफ काढू नका. 0 पासून म्यूएस इंटू एन पर्यंत हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार, आणि म्यूएसच्या नंतर इथं सांगितलंय म्यूएस इंटू एनच्या नंतर
अप्लाइड फोर्स जर म्यूएस इंटू एन पेक्षा जास्त झाला तर मात्र ही स्ट्रेट लाईन. ओके, पण आपल्याला स्ट्रेट लाईनचं इक्वेशन समजावं म्हणून मी हे अरेंज केलं. तुम्हाला स्ट्रेट लाईन्स ड्रॉ करायला ऑलरेडी शिकवलेले आहेत. स्लोप पॉझिटिव्ह असेल तर लाईन गोइंग अप, स्लोप निगेटिव्ह असेल तर लाईन कमिंग डाऊन. चेक करा हा ग्राफ समजला का? का इथं 45 लिहिलंय, का इथं 45 यायला पाहिजे? त्यांनी तर डायरेक्टली लिहिलंय, त्यांनी आन्सर डायरेक्टली लिहिले, त्यांनी इक्वेशन्स नाही लिहिले आपल्यासारख्या, पण आपण इक्वेशन्स लिहिल्यात. समजलं का? चेक करा. जस्ट रिप्लाय मी CW सो दॅट वी कॅन मूव्ह ऑन टू नेक्स्ट पॉइंट. अडचण असेल त्यावेळी बाळांना विचारून क्लिअर करत चला. गुड, व्हेरी गुड. आता सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे या चॅप्टरचा, लास्ट पार्ट आहे, सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे, जो मलाही पर्सनली फार आवडतो, ज्या क्वेश्चन्सना सॉल्व्ह करायला मजा येते. लिहा, ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम्स. ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग फ्रिक्शन. ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग फ्रिक्शन. फार इंटरेस्टिंग आहे. दिस इज रिअली व्हेरी इंटरेस्टिंग. विचार करायला आता चालू करा. ग्राउंड, पहिला ब्लॉक, दुसरा ब्लॉक. ओके, पहिल्या ब्लॉकचं मास M1, दुसऱ्या ब्लॉकचं मास M2. ओके, या दोन पैकी कुठल्या तरी एका ब्लॉक वरती फोर्स अप्लाय करूया. लोअर ब्लॉक वरती फोर्स अप्लाय करूया. बरोबर. केस 1 लोअर ब्लॉक वरती फोर्स आहे. इथलं फ्रिक्शन झिरो घेऊयात. इथलं फ्रिक्शन कोइफिशियंट नॉन झिरो घेऊयात, म्यू2 लिहूयात. तो झिरो नाहीये, मग तो म्यू2 आहे. म्हणजे हे जे काय ग्राउंड आहे, हे ग्राउंड कसं आहे? स्मूथ आहे. हे ग्राउंड जे काय आहे ते कसं आहे? स्मूथ आहे. स्मूथ ग्राउंड असल्यामुळे इथं फ्रिक्शन नाहीये. ओके, काय करायचं असतं आपल्याला? तर आपल्याला या सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन काढायचं असतं आणि ठरवायचं असतं की हा M2 जो काय ब्लॉक आहे तो M1 वरती केव्हा स्लाइड होईल ते ठरवायचं असतं. ओके, सो क्वेश्चन काय असतो? फाइंड व्हॅल्यू ऑफ capital F so that M2 starts sliding on M1. M2 M1 वरती स्लाइड होण्यासाठी या फोर्सची व्हॅल्यू किती पाहिजे? M2 M1 वरती स्लाइड होण्यासाठी विथ रिस्पेक्ट टू M1 हा M2 ब्लॉक स्लाइड व्हायला पाहिजे. त्यासाठी या कॅपिटल F ची व्हॅल्यू किती पाहिजे? ओके, काय काय करायचंय बघा. स्टेप्स. ओके, स्टेप्स अशा आहेत. पहिलं काम आहे फाइंड कॉमन ऍक्सलरेशन. समजून घ्या पहिल्यांदा. फाइंड कॉमन ऍक्सलरेशन म्हणजे अज्युम करा की हे दोन्ही ब्लॉक मूव्ह टुगेदर होत आहेत, एकत्र जात आहेत. म्हणजे या दोन ब्लॉक्स मध्ये काहीही रिलेटिव्ह मोशन नाही. M2 इज नॉट स्लाइडिंग ऑन M1 असं अज्युम करायचं पहिल्यांदा. आणि काय करायचं? कॉमन ऍक्सलरेशन काढायचं. फाइंड कॉमन ऍक्सलरेशन. ओके, आता याचं कॉमन ऍक्सलरेशन काढा बरं. किती असणार? कॉमन ऍक्सलरेशन काढा बरं. बरं मला सांगा, आपण इथे FBD ड्रॉ करूयात. चला M1 ची FBD ड्रॉ करूयात. लक्ष द्या इकडे बाळांनो. M1 ची FBD ड्रॉ करूयात. F तर ऍक्ट होतोय त्याच्यावरती. मला सांगा ग्राउंड मुळे काय फ्रिक्शन ऍक्ट होईल का? ग्राउंड तर स्मूथ आहे, इथे काय फ्रिक्शन असेल का?
टेल मी येस और नो. विल देअर बी एनी फ्रिक्शन वाय और एन. ग्राउंड तर स्मूथ आहे सर. इकडं काय फ्रिक्शन असणार नाही सर. इकडे काय फ्रिक्शन असणार नाही. बरं चला इकडे या. इकडे आलो आपण. M2 काय म्हणतोय. M2 इनर्शियामुळे तिथंच थांबायचं म्हणतोय. M2 इनर्शियामुळे तिथंच थांबायचं म्हणतोय आणि M1 चाललाय पुढं बिकॉज ऑफ दिस F. M2 इनर्शियामुळे तिथंच थांबायचं म्हणतोय पण M1 चाललाय पुढं. मग M2 काय म्हणेल M1 ला, पुढे जाऊ नकोस. या कॉन्टॅक्ट फोर्सला आपण F2 म्हणूया. या फ्रिक्शन फोर्सला आपण F2 म्हणूया. इथल्या फ्रिक्शन फोर्सला आपण F1 म्हणत जाऊ पण F1 तर काय ऍक्ट झालेला नाहीये सर. मग इथं F2 बरोबर का. पण सर फ्रिक्शन हे ऍक्शन रिएक्शन म्हणून इथं ऍक्ट होणार. इथं कॉन्टॅक्ट फोर्स आहे, इथं ऍक्शन रिएक्शन म्हणून होणार. मग M1 M2 ला काय म्हणणार, काय म्हणेल. M1 M2 ला म्हणेल तू माझ्या बरोबर चल. हे समजलं का. इथं जे काय फ्रिक्शन ऍक्ट होणार ते M1 ला म्हणेल जाऊ नकोस पुढं, M2 ला म्हणेल पुढं चल. कारण M1 पुढे जायचा प्रयत्न करतोय तर M2 त्याला पुढे जाऊ नको म्हणेल आणि M1 पुढे जाताना M2 तिथंच थांबायचा प्रयत्न करतोय मग M1 त्याला म्हणेल पुढे चल. आर यू गेटिंग इट. समजतंय का. नीट विचार करा. हे एवढं पहिल्यांदा समजू दे. स्टेप 1 अजून कंप्लीट करायची. मी एक एक स्टेप पण लिहिणार आहे आणि हा क्वेश्चन पण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करणार आहे. बघा पहिल्यांदा एवढं समजलं का. या दोन ब्लॉक मध्ये फ्रिक्शन असणार की नाही. या दोन ब्लॉक मध्ये फ्रिक्शन असणार. कसं असेल. खालच्या ब्लॉक वरती मागं असेल, वरच्या ब्लॉक वरती पुढे असेल. ऑन द लोअर ब्लॉक इट विल बी बिहाइंड and on the upper block it will be forward or backward. आणि M2 ला तिथंच थांबायचंय फॉर इनर्शिया बिकॉज ऑफ इनर्शिया. M2 म्हणेल मला नाही जायचंय पुढं. मग तो त्याला अपोज करायला चालू करेल M1 ला. M1 म्हणेल थांबू नकोस इथं चल माझ्या बरोबर कारण रिलेटिव्ह मोशन नको आहे फ्रिक्शनला. सो M1 पुढे चालला होता त्याची मोशन अपोज झाली. M2 तिथंच थांबला होता त्याला पुढे जायचा प्रयत्न केला. त्याला पुढे न्यायचा प्रयत्न केला गेला. आर यू गेटिंग इट. हे फ्रिक्शन समजते का बघा पहिल्यांदा. ओके. आता अजून पुढचा विचार करूयात चला. इथे एक नॉर्मल रिएक्शन असणार N1. इथे एक नॉर्मल रिएक्शन असणार N2 बरोबर. आता मला तुम्ही सांगा नॉर्मल रिएक्शनच्या व्हॅल्यूज काय असतील. या डायग्राम मध्ये शेजारी लिहिणार आहे मी. N1 ची रिस्पॉन्सिबिलिटी किती वेट बॅलन्स करायची असेल. M1G M2G की M1 प्लस M2 इंटू G. पहिल्या ब्लॉकचं वेट, दुसऱ्या ब्लॉकचं वेट की सिस्टीमचं. N1 ची रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल. या कम्प्लीट सिस्टीमचं वेट बॅलन्स करायची, M1 चं वेट बॅलन्स करायची की M2 ची वेट बॅलन्स करायची. नवीन टाइप ऑफ क्वेश्चन आहे. आज नवीन शिकताय तरीही प्रयत्न करा आन्सर द्यायचा. मी सांगितल्यावर करणार आहेच आय नो. सर या N1 ची रिस्पॉन्सिबिलिटी या कम्प्लीट सिस्टीमचं वेट बॅलन्स करायची आहे. मग N1 इक्वल टू येणार बाळ M1 प्लस M2 इंटू G. बर सर N2 इज इक्वल टू येणार. N2 ची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे सर. फक्त M2 चं वेट बॅलन्स करायची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. लिहा तिथं M2G. हे डायग्रामच्या शेजारीच लिहा. इकडे कॉमन ऍक्सलरेशन पण काढू आपण. कॉमन ऍक्सलरेशन काढताना सिस्टीम म्हणून विचार करा. सिस्टीम म्हणून विचार केलं तर सिस्टीमचं मास M1 प्लस M2 आणि सिस्टीम वरती ऍक्ट होणारे एक्सटर्नल फोर्सेस बघायचे आहेत. मग ते इथं असेल किंवा ग्राउंड अप्लाय केलेला फोर्स असेल. ग्राउंड तर स्मूथ आहे, ग्राउंड काहीच फोर्स अप्लाय करत नाहीये. हा अप्लाइड एक्सटर्नल फोर्स आहे तो कॅपिटल F आहे. हे ऍक्शन रिएक्शन इंटरनल फोर्सेस आहेत. सिस्टीमचा विचार करताना इंटरनल फोर्सेसचा विचार करायचा नाही. यू डू नॉट हॅव टू थिंक ऑफ इंटरनल फोर्सेस, इंटरनल ऍक्शन रिएक्शन फोर्सेस. नो नीड टू थिंक ऑफ. Just think what is the force applied by the ground.
on the system, no force applied by the ground on the system कारण ground smooth आहे, and check what is the external force. so एवढीच लोक आहेत. मग सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन म्हणजे m1 आणि m2 दोघांचं जर ऍक्सलरेशन सेम असेल तर ते कॉमन ऍक्सलरेशन किती आलं असतं? कॉमन ऍक्सलरेशन एसी किती आलं असतं? force upon mass. Orally you can do that, or you may write the FBD first and then you will write this acceleration as common acceleration AC, mass into acceleration, mass of the system into the acceleration is equal to net force, net rightward force equal to all rightward. Find common acceleration म्हणजे m1 आणि m2 चा acceleration same assume करून आपण असं केलं, common acceleration ची व्हॅल्यू आली f divided by m1 plus m2 up to this. बाळांनो मला सांगा क्लिअर अँड रिटन कॉमन ऍक्सलरेशन काढता येईल की येणार नाही? म्हणजे पहिल्यांदा FBD चे विचार करणं आणि कॉमन ऍक्सलरेशन काढणं, दिस इज द फर्स्ट मेजर स्टेप. ही पहिली मेजर स्टेप आहे. इथपर्यंत जमेल का? एक एक स्टेप बाय स्टेप विचार करा. अशा बऱ्याच केसेस घेणार आहे मी. पहिली केस मी सॉल्व्ह करून दाखवणार, नंतरच्या पुढच्या केसेस तुमच्या लक्षात येईल. सर केस नंबर 2 बऱ्यापैकी आम्ही सॉल्व्ह करू शकलो, केस नंबर 3 ऑलमोस्ट सगळीच आम्ही सॉल्व्ह केली असं होईल. केस नंबर 1 मी सॉल्व्ह करेन. हा फोर्स किती लावला पाहिजे, किती जास्त लावला पाहिजे किंवा किती व्हॅल्यू पेक्षा जास्त हा फोर्स असला पाहिजे. ओके, सो दॅट m2 आणि m1 यांच्यामध्ये स्लाइडिंग चालू होईल. मग पहिल्यांदा काय करायचं, m1 आणि m2 मध्ये स्लाइडिंग नाहीच आहे म्हणायचं. जे m1 चं ऍक्सलरेशन असेल तेच m2 चं ऍक्सलरेशन असेल, हे दोघं एकमेकांवरती स्लाइड होत नाहीत म्हणायचं. These two are not sliding on each other. Assuming that, find out the common acceleration. m1 चं acceleration, m2 चं acceleration सेम आहे म्हणायचं, कॉमन ऍक्सलरेशन काढायचं. आता मला सांगा बाळांनो, कॉमन ऍक्सलरेशन मिळालं, स्टेप 1 झाली. आता काय करायचं, एकतर या ब्लॉकच्या FBDचं इक्वेशन लिहा, सिस्टीमच्या FBDचं इक्वेशन लिहून झालं. एकतर या ब्लॉकच्या FBDचं इक्वेशन लिहा, नाहीतर या ब्लॉकच्या FBDचं इक्वेशन लिहा. बर, या लोअर ब्लॉकच्या FBDचे इक्वेशन लिहिताना लक्षात येते की दोन दोन फोर्सेस आहेत. मग ते करण्यापेक्षा काय करूयात, टॉप वाल्या ब्लॉकच्या FBDचे इक्वेशन लिहूयात, कारण त्याच्यावरती ऍक्ट होणारा एकच फोर्स आहे. कुठलं सोपं पडेल, m1 FBD की m2 FBD? कुठलंही चालेल, ऍब्सोल्युटली फाईन, कुठलंही चालेल. पण कुठलं करूयात आपण ते तुम्ही सांगा ना. m1 करूयात की m2 करूयात? m1 वरती हे दोघं आहेत बघा, हा F2 इकडे आहे फ्रिक्शन वाला आणि हा कॅपिटल F आहे. सो m1 वरती केले की दोन दोन फोर्सेसचा विचार करत बसावा लागेल, आणि m2 चा विचार केला की एकाच फोर्स F2 चा विचार करावा लागेल. सो इट्स बेटर टू डू m2. सो स्टेप नंबर 2 लिहा माझ्या बरोबर. स्टेप नंबर 2, ड्रॉ FBD ऑफ एनी ब्लॉक. कुठल्या तरी एका ब्लॉकची FBD ड्रॉ करा. करतो सर. काय काय FBD आहे या ब्लॉकची? हा स्मॉल F2 फॉरवर्ड आहे, इथला कॉन्टॅक्ट फोर्स फॉरवर्ड आहे बरोबर. आणि कुठला फोर्स आहे सर? नॉर्मल रिएक्शन अपवर्ड M2G डाउनवर्ड, नॉर्मल रिएक्शन अपवर्ड आहे. याचं स्वतःचं वेट M2G डाउनवर्ड आहे. आणि या तिघांच्या इन्फ्लुएन्स मध्ये ऍक्च्युली हे दोघं तर एकमेकांना बॅलन्स करतायत, म्हणजे या एकाच्या इन्फ्लुएन्स मध्ये याला ऍक्सलरेट व्हायचं आहे विथ अ कॉमन ऍक्सलरेशन AC किंवा विथ अ ऍक्सलरेशन इक्वल टू A. इथपर्यंत कळालं का? दोघांचं ऍक्सलरेशन आपण सेम ऍज्युम केलं. जेव्हा दोघांचं ऍक्सलरेशन डिफरंट येईल ना, तेव्हा m1 आणि m2 एकमेकांवरती स्लाइड होणार आहेत, हे लक्षात घ्या. m1 m2 एकमेकांवरती स्लाइड केव्हा होतील? जेव्हा m1 एका वेगळ्याच ऍक्सलरेशन पुढे चाललाय, m2 एका वेगळ्याच ऍक्सलरेशन पुढे चाललाय, म्हणजे यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होणार. हे दोन ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड होणार. ठीक आहे, पहिल्यांदा असं ऍज्युम करा की हे दोन ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड होत नाही आहेत. मग जे m1 चं ऍक्सलरेशन आहे तेच m2 चं असेल, तेच सिस्टीमचं असेल, म्हणून पहिल्यांदा सिस्टीमचं ऍक्सलरेशन काढा. तेच m1 चं आहे, तेच m2 चं आहे. Therefore, हे कोण आहे? m2.
m2 इंटू कॉमन एक्सेलरेशन बरोबर, नेट राईटवर्ड फोर्स m2 इंटू a इज इक्वल टू ऑल राईटवर्ड मायनस ऑल लेफ्टवर्ड. इथपर्यंत कळालं? लेफ्टवर्ड कोण नाहीच आहे, हा एकटाच आहे ऑल राईटवर्ड. बर, आता मला सांगा बाळांनो, आता मला सांगा बघा, त्याला इक्वेशन 2 म्हणूयात. आता आपल्याकडे दोन इक्वेशन्स आहेत. आपल्याकडं कॉमन ऍक्सलरेशन पण आहे आणि आपल्याकडं एक एफबीडी पण आहे. एक सिस्टीमची एफबीडी आहे आणि एका ब्लॉकची एफबीडी पण आहे. कुठल्या एका ब्लॉकची एफबीडी आणि सिस्टीमची एफबीडी. आता बघा, कॉमन ऍक्सलरेशन काय आलं होतं आपलं? सर कॉमन ऍक्सलरेशन आलं होतं f/m1 + m2. बर, काय चाललंय हळूहळू लक्षात येईल बाळांनो, नंतर मी स्टोरी पण रिव्हील करेन हे सगळं का चालू आहे. कॉमन ऍक्सलरेशन काय आलं होतं? द कॉमन ऍक्सलरेशन वॉज सर f/m1 + m2. हे पहिलं इक्वेशन आलं होतं. आणि दुसरं इक्वेशन काय आलं होतं? सर दुसरं इक्वेशन आलं होतं m2 इंटू द कॉमन ऍक्सलरेशन इज इक्वल टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन. बरोबर. आता मला सांगा बाळांनो, जर हा अप्लाइड फोर्स आपण इन्क्रीज करायला सुरुवात केली, इफ वी स्टार्ट इन्क्रीजिंग दिस अप्लाइड फोर्स, द कॉमन ऍक्सलरेशन विल स्टार्ट इन्क्रीज. इफ द कॉमन ऍक्सलरेशन स्टार्ट इन्क्रीजिंग, बघा स्टोरी आता एंड होतीये. If we start increasing the external force, common acceleration will increase, and if the common acceleration increases, thus this frictional force increases. पण बाळ, या फ्रिक्शनल फोर्सला एक लिमिटिंग व्हॅल्यू असते, एक मॅक्सिमम व्हॅल्यू असते. त्याच्या पुढे फ्रिक्शन वाढू शकत नाही. बोला यस नो. फ्रिक्शन जे काय आहे एका सर्टन व्हॅल्यू पेक्षा जास्त होऊ शकत नाही. बोला यस नो एव्हरीवन. स्टोरी ऑलमोस्ट एंड होतीये. जर एफ इन्क्रीज करायला चालू केला, इफ यू स्टार्ट इन्क्रीजिंग एफ, कॉमन एक्सेलरेशन स्टार्ट्स इन्क्रीजिंग. इफ द कॉमन एक्सेलरेशन स्टार्ट्स इन्क्रीजिंग, दिस फ्रिक्शनल फोर्स स्टार्ट्स इन्क्रीजिंग. बट दिस फ्रिक्शनल फोर्स कॅन इन्क्रीज ओनली अप टू सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू, लिमिटिंग व्हॅल्यू. त्याच्यापेक्षा पुढं जर हे एक्सेलरेशन जायचा प्रयत्न झाला, म्हणजे त्याच्यापेक्षा पुढं हा जर फोर्स गेला, तर फ्रिक्शन काय वाढू शकणार नाही. फ्रिक्शन वाढू शकलं नाही की ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड व्हायला सुरुवात होईल. बोला यस नो. कळतंय का? तुम्ही हे फ्रिक्शन वाढवायला सुरुवात केली की कॉमन ऍक्सेलरेशन वाढायला सुरुवात होणार. कॉमन ऍक्सेलरेशन तुम्ही अप्लाइड फोर्स, इथं परत बघा, तुम्ही अप्लाइड फोर्स इन्क्रीज करायला सुरुवात केली, कॉमन ऍक्सेलरेशन इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार. कॉमन ऍक्सेलरेशन इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली की फ्रिक्शन इन्क्रीज व्हायला सुरुवात होणार. अप टू सर्टन लिमिट हे सॅटिस्फाय होणार. पण एका पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन नंतर फ्रिक्शन काय ऑब्जेक्टला रेस्टला ठेवू शकत नाही. लिमिटिंग व्हॅल्यू येणार. त्यानंतर मात्र काय होणार बाळ? सर त्यानंतर मात्र हे दोन ब्लॉक्स कॉमन ऍक्सेलरेशननी मूव्ह होणार नाहीत. दी ब्लॉक्स विल नॉट मूव्ह टुगेदर, दे विल मूव्ह विथ डिफरंट ऍक्सेलरेशन्स. ओके. सो हा एफ वाढवला की हा एसी वाढतो, हा एसी वाढला की हा F2 वाढत जातो. लिहा पुढं. बट F2 कॅन इन्क्रीज, हे असे एरो ड्रॉ करा. एफ वाढला की एसी वाढला, एसी वाढला की F2 वाढला. But F2 can increase only up to limiting value. F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असणार? F2 ची व्हॅल्यू मॅक्सिमम व्हॅल्यू μ2 इंटू नॉर्मल रिएक्शन. ती नॉर्मल रिएक्शन N2 आहे बाळ, ती नॉर्मल रिएक्शन N2 आहे, लक्षात घ्या. नॉर्मल रिएक्शन जी आहे ती N2 आहे. या M2 ब्लॉकला मिळालेली नॉर्मल रिएक्शन N2 आहे. इथला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन μ1 नाही आहे, μ2 आहे. इथं μ2 लिहा. चुकून μ1 झालंय माझं, इथं μ2 करा. इथं μ1 आहे. ते हे स्मूथ असल्यामुळे हा μ1 0 आहे. μ2 इंटू N2, μ2 इंटू नॉर्मल रिएक्शन N2 ही या फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असणार F2 ची. म्हणजे या सरफेसला
जे काय फ्रिक्शन अवेलेबल आहे, वॉट एव्हर द फ्रिक्शन अवेलेबल ऍट दिस सरफेस विल बी इक्वल टू μ2 इंटू n2, मॅक्सिमम फ्रिक्शन μ2 इंटू n2. ओके, n2 किती आहे, n2 माहित आहे किती आहे, n2 इज इक्वल टू m2g, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये बॅलन्स आहे, n2 इक्वल टू m2g. सो μ2 m2g ही या फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. येते का लक्षात? देअरफोर इक्वेशन 2 जे काय आहे, इक्वेशन 2 काय आहे, m2 इंटू कॉमन एक्सेलरेशन इज इक्वल टू f2. आता हे जे काय कॉमन एक्सेलरेशन आहे ते किती आहे, इक्वेशन 1 मधनं यूज करा, कॉमन एक्सेलरेशन इथं पुट करा. देअरफोर m2 इंटू कॉमन एक्सेलरेशन किती आहे सर, f अपॉन m1 प्लस m2 आहे, बरोबर, इज इक्वल टू किती येणार बा, f2. ओके, तुम्ही हा फोर्स इन्क्रीज करायला चालू केला की f2 इन्क्रीज व्हायला चालू होतोय. मग एक सर्टन व्हॅल्यू आहे या फ्रिक्शनची, एक सर्टन व्हॅल्यू आहे, त्याच्यापेक्षा पुढे हे काय वाढू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणजे याला पण एक लिमिटिंग व्हॅल्यू, याला पण एक लिमिट येणार, तिथपर्यंत हे दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह होतील, पण त्याच्या पुढे मात्र हे काय एकत्र मूव्ह होणार नाहीत. So therefore, if F2 becomes equal to F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू, F2 जर F2 च्या मॅक्सिमम व्हॅल्यू इतका झाला, किती आहे ती F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू सर, μ2 इंटू n2, n2 किती आहे, n2 किती आहे, m2g आहे. ओके, इतका जर झाला तर मात्र काय होणार, तर मात्र हे दोन जे काय बॅलन्सिंग फोर्सेस आपण अप्लाय केलेले आहेत, लेफ्ट साइडचा आणि राईट साइडचा, हा फोर्स त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचलाय आणि हा फोर्स पण ऑलमोस्ट त्याच्या मॅक्सिमम व्हॅल्यूला पोहोचलाय. हा फोर्स जर अजून वाढला तर हा वाढू नाही शकत, हा फोर्स जर अजून वाढला तर हा नाही वाढू शकत. ओके, तर त्याच्यावरून तुम्ही या कॅपिटल एफ ची व्हॅल्यू काढायची. ओके, सो याला म्हणा इक्वेशन नंबर 3. अप टू दिस रिप्लाय इन दी चॅट बॉक्स क्लिअर अँड रिटन. अजून बऱ्याच त्याच्या केसेस सॉल्व्ह करू, हळूहळू अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. एक वेगळा टाईप आहे हा, ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम म्हणून एक टाईप असतो. दोन ब्लॉक्स एकमेकांवरती केव्हा रिलेटिव्हली मूव्ह होतील तेवढंच काढायचं असते आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये हेच करायचं असते. कॉमन एक्सेलरेशन काढा, कुठल्या तरी एका ब्लॉकची एफबीडी काढा, कॉमन एक्सेलरेशन सबस्टिट्यूट करा आणि कॅपिटल एफ ची व्हॅल्यू काढा. ओके, मी समजतो तुम्हाला काय गंमत आहे ती. बरं, आता इक्वेशन 3 आपण पुढच्या पेज वरती लिहूयात. लिहा माझ्या बरोबर. काय होतं इक्वेशन 3, असं होतं का बघा, m2 इंटू f अपॉन m1 प्लस m2 इज इक्वल टू, हा f2 होता. देअरफोर f ची व्हॅल्यू किती, f ची व्हॅल्यू हा m1 प्लस m2 राईटला पाठवा, डिवायडेड बाय m2 करा. हा m2 डिवाइड करायला गेला, हा m1 प्लस m2 मल्टिप्लाय करायला गेला, इथं f2 गेला, बरोबर, समजतंय का. f2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे टाका, f2 मॅक्सिमम किती वाढू शकतो टाका, f2 मॅक्सिमम किती वाढू शकतो. आणि f ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. बरोबर सर, या m2 ला हा m2 कॅन्सल करू का, करा. या m2 ला हा m2 कॅन्सल करू का, करा. m1 प्लस m2 ऍज इट इज, u2 इंटू g ऍज इट इज. बरोबर, दस 0 पासून f ची व्हॅल्यू कुठपर्यंत पाहिजे, इथपर्यंत पाहिजे, तरच दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह होतील. बरोबर ना. f वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत चाललाय वाढत चाललाय, f वाढायला लागला की f2 वाढायला चालू होतो. इफ f गोज ऑन इन्क्रीजिंग, f2 गोज ऑन इन्क्रीजिंग. पण f2 एका सर्टन लेवल पर्यंतच वाढतो ना, किती, u2 m2g. मग हा f पण एका सर्टन लिमिट पर्यंतच पाहिजे. मग f ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आली,
m1 प्लस m2 इंटू म्यू2 इंटू जी आली. f2 च्या मॅक्सिमम व्हॅल्यूच्या वेळी या f ची पण एक मॅक्सिमम व्हॅल्यू आली. म्हणजे हा f जो पाहिजे तो 0 पासून त्या मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत पाहिजे इथपर्यंत. दस ही जर कंडिशन सॅटिस्फाय झाली, दस फॉर दिस कंडिशन the two blocks move together. दोन्ही ब्लॉक्स एकत्र मूव्ह होतात विथ कॉमन एक्सेलरेशन. तोपर्यंत त्यांचं एक्सेलरेशन सेम पण असतं आणि ते कॉमन एक्सेलरेशन न मूव्ह होतात. बट इफ द अप्लाइड फोर्स इज मोर दॅन, जर अप्लाइड फोर्स या व्हॅल्यू पेक्षा मोर झाला तर मात्र फ्रिक्शन तर काय वाढू शकत नाही. त्यामुळे दोन ब्लॉक्स एकत्र मूव्ह होऊ शकत नाहीत, दोघांचे एक्सेलरेशन वेगवेगळे येणार. बर, जर हा एक्सटर्नल अप्लाइड फोर्स या व्हॅल्यू पेक्षा जास्त झाला तर the two blocks will slide over each other. एकमेकांवरती स्लाइड होतील. समजलं का? मग चेक करायचं गिवन जो काय फोर्स आहे तो या व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे की त्या व्हॅल्यू पेक्षा कमी आहे, आणि मग क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. म्हणायचं की ते एकत्र मूव्ह होतील किंवा एकत्र मूव्ह होणार नाहीत. आता दोन्ही जे काय ब्लॉक्स आहेत ते एकमेकांवरती बाळांनो स्लाइड होतील. हे दोन्ही ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड होतील जर या फोर्सची व्हॅल्यू या व्हॅल्यू पेक्षा जास्त झाली तर, या नंबर पेक्षा जास्त झाली तर हे दोन ब्लॉक्स एकमेकांवरती स्लाइड होतील. मग इथलं जे काय फ्रिक्शन असेल ते स्टॅटिक असणार नाही, ते असेल कायनॅटिक फ्रिक्शन. समजतंय का? तोपर्यंत ते स्टॅटिक फ्रिक्शन असेल जोपर्यंत हे दोघं एकत्र मूव्ह होत आहेत, जोपर्यंत ह्यांचे एक्सेलरेशन सेम आहेत. आर यू गेटिंग इट? बोला. आहे की नाही इंटरेस्टिंग? फ्रिक्शन इन्व्हॉल्विंग ब्लॉक ओव्हर ब्लॉक प्रॉब्लेम्स इन्व्हॉल्विंग द फ्रिक्शन. एका ब्लॉकच्या वरती दुसरा ब्लॉक. फार इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. थोडासा ट्रिकी आहे माहिती आहे मला, पण बाळांनो समजून घ्यायचा प्रयत्न करा. अवघड गोष्ट आहेत म्हणून स्किप केल्या असं नाही करायचं. काय परत एकदा व्हिडिओ बघायला लागला तर परत एकदा बघा. चलो नेक्स्ट. गुड. चॅप्टर 8 ला असणाऱ्या कॉन्सेप्ट आहेत ना, थोड्याशा ट्रिकी असतात. आय अंडरस्टँड. प्रत्येक चॅप्टर बाळांनो थोडाफार असाच असतो. स्टार्टिंगला इझी, मग थोडंसं मीडियम, मग थोडंसं डिफिकल्ट, मग थोडंसं एक्स्ट्रीमली डिफिकल्ट, असं ते जातं. पण आपण सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या, त्यातलं मॅक्सिमम तुम्हाला यायला पाहिजे हेही लक्षात घ्या. बर. सो जर ग्राउंड स्मूथ असेल, आपण काय केलं? केस 1 घेतली. केस 1 मध्ये काय होतं? खालच्या ब्लॉक वरती फोर्स अप्लाय केला होता, ग्राउंड स्मूथ होतं आणि इथं फ्रिक्शन होतं. आता काय करूया बाळ? वरच्या ब्लॉक वरती फोर्स अप्लाय करूया आणि बाकी सगळं सेम ठेवूया. हे स्मूथच ठेवूया आणि इथं फ्रिक्शन असणार आणि हे मात्र स्मूथ ठेवूयात. पण फोर्स बाळ वरच्या ब्लॉक वरती लावूयात, त्याला म्हणायचं केस 2. चला आता केस 2 चं अनालिसिस ऑलमोस्ट सेमच असणार आहे, तुमच्या लक्षात येईल. बघा नीट लक्ष द्या. चलो एवरीवन कॉन्सन्ट्रेट. हा बॉटम वाला ब्लॉक, हा टॉप वाला ब्लॉक. आपण नंबरिंग जे करतोय ते खालून वरती करतोय. सो हा ब्लॉक आपला M1 आहे, हा ब्लॉक आपला M1 आहे, हा ब्लॉक आपला M2 आहे. बरोबर सर? आपलं ठरलंय फोर्स अपवर्ड टॉप वाल्या बॉक्स वरती लावायचा आहे. ओके. ग्राउंड जे आहे ते बाळांनो स्मूथ आहे, म्हणजे इथला फ्रिक्शन कोइफिशियंट जो आहे μ1 तो किती आहे? 0 आहे सर. आणि बाळा इथला फ्रिक्शन कोइफिशियंट जो काय आहे तो मात्र 0 नाही आहे, इथं फ्रिक्शन आहे. बर ठीक आहे.
परत इथली नॉर्मल रिॲक्शन किती असेल बाळ? N1. इथली नॉर्मल रिॲक्शन किती असेल बाळ? N2. इथली या सरफेसला मिळणारी नॉर्मल रिॲक्शन N2, या सरफेसला मिळणारी नॉर्मल रिॲक्शन N1. N1 ची रिस्पॉन्सिबिलिटी सिस्टीमचं वेट बॅलन्स करणं, सो M1 प्लस M2 इंटू G. N2 ची रिस्पॉन्सिबिलिटी M2 चं वेट बॅलन्स करणं. बर, परत क्वेश्चन तोच आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ F so that M2 starts sliding on M1. M2 starts sliding on M1. इनिशियली काय होणार सांगतो बाळांनो. इथं फ्रिक्शन आहे का? ग्राउंडला फ्रिक्शन आहे का? नाही. सो इनिशियली जर F ची व्हॅल्यू स्मॉल असेल तर M1 M2 या दोघांमध्ये तर फ्रिक्शन आहे, इथं फ्रिक्शन नाही आहे. सो हे दोघं मूव्ह टुगेदर होतील, दोघंही कॉमन ऍक्सलरेशन न पुढे जातील. दोघांचे ऍक्सलरेशन काय वेगळे वेगळे यायचं कारण नाहीये, दोघांचे ऍक्सलरेशन वेगळे वेगळे यायचे कारण नाहीये. बरोबर का? आर यू गेटिंग इट? हे दोघं एकत्र मूव्ह होतील कारण इथं फ्रिक्शन नाहीये अप टू सर्टन व्हॅल्यू ऑफ F. पण F ची व्हॅल्यू सर्टन व्हॅल्यू पेक्षा जास्त झाली तर हा ब्लॉक तर मूव्ह होणारच आहे, प्लस हा ब्लॉक सुद्धा विथ रिस्पेक्ट टू लोअर ब्लॉक मूव्ह होणार. म्हणजे या दोघांमध्ये पण स्लाइडिंग होणार, या दोघांमध्ये पण स्लाइडिंग होणार. ओके, सो आता फ्रिक्शनच्या फोर्सेसना असाइन करूया. लेट अस ट्राय टू असाइन दी फोर्सेस ऑफ फ्रिक्शन. हे M2 जरा मी इथे लिहितो, मला लिहायला जागा मिळेल. हा N2 बरोबर. आता हा ब्लॉक पुढे चाललाय, हा ब्लॉक पुढे चाललाय आणि हा ब्लॉक इनर्शियामुळे तिथंच आहे, त्याला तिथंच थांबायचं आहे. मग तो वरच्या ब्लॉकला अपोज करेल. याला आपण फर्स्ट सरफेस म्हणतो, याला आपण सेकंड सरफेस म्हणतो. सेकंड सरफेसला जे काय फ्रिक्शनचे फोर्सेस आहेत त्याला आपण F2 म्हणू. सो हा ब्लॉक त्याला तिथंच रेसला थांबायचा आहे आणि हा ब्लॉक पुढे चाललाय. मग हा ब्लॉक इनर्शियामुळे तिथंच थांबायचा प्रयत्न करतोय. M2 ला तो पुढच्या M2 जो पुढे चाललाय त्याला तो अपोज करेल. सो M2 वरती बॅकवर्ड फ्रिक्शन येणार. M2 M1 ला काय म्हणेल, मी पुढे चाललोय, रिलेटिव्ह मोशन नको आपल्या दोघांमध्ये, तू माझ्या बरोबर चल. मग M1 वरती फ्रिक्शन असं येणार. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन CW. F च्या कोणत्या व्हॅल्यू साठी या दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन चालू होणार ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, कळेल. समजून घेऊ आपण. बर, आता मला सांगा, पहिल्यांदा कॉमन एक्सलरेशन काढूयात. असं ऍझ्युम करूयात की हे दोघं एकत्र मूव्ह होत आहेत. मग एकत्र मूव्ह होत आहेत तर सिस्टीमचा विचार करा. स्टेप नंबर 1 काय असते? कॉमन एक्सलरेशन. कॉमन एक्सलरेशन काढायसाठी सिस्टीमची FBD काय? स्टेप 1 फाइंड कॉमन एक्सलरेशन. दोन्ही ब्लॉक ऍझ्युम करा एकत्र मूव्ह होत आहेत. एका सर्टन व्हॅल्यू पेक्षा कॅपिटल F ची व्हॅल्यू जर वाढली तर मात्र हे सेम एक्सलरेशन न मूव्ह होऊ शकत नाहीत, मग ते डिफरंट एक्सलरेशन मूव्ह होतात. हा एका वेगळ्याच एक्सलरेशन मूव्ह होतो, तो पण एका वेगळ्याच एक्सलरेशन मूव्ह होतो. फाइंड दी कॉमन एक्सलरेशन. कॉमन एक्सलरेशन साठी सिस्टीमचं मास M1 प्लस M2, सिस्टीम वरती ऍक्ट होणारे एक्सटर्नल फोर्सेस. आता हा F2 जो काय आहे तो सिस्टीमच्या आतला ऍक्शन रिएक्शन फोर्स आहे. मग ग्राउंड न अप्लाय केलेला आणि हा एक्सटर्नल फोर्स. एवढेच बघा सर, ग्राउंड तर स्मूथ आहे, म्हणजे ग्राउंड न तुमच्या सिस्टीम वरती काहीच फोर्स लावलेला नाहीये. ठीक आहे, ग्राउंड स्मूथ आहे, सोडून द्या. हा जो काय फोर्स आहे तो आहे कॅपिटल F. सो या फोर्सच्या अंडर सिस्टीम जी काय ऍक्सलरेट होणार त्या सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन AC. प्रत्येक ब्लॉकचं ऍक्सलरेशन सेम असं घेतलं. ओके, सो आन्सर काय येणार? M1 प्लस M2 into the common acceleration is equal to F. Therefore common acceleration आलं F divided by M1 plus M2. मगा सारखंच आलं, बरोबर.
आता हा फोर्स तुम्ही वाढवत 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 जाणार. यू आर गोइंग टू ग्रॅज्युअली इन्क्रीज दिस फोर्स. कॉमन ऍक्सलरेशन वाढायला सुरुवात होणार आहे, तेही लक्षात घ्या. पण कॉमन ऍक्सलरेशन वाढायला लागलं की हे फ्रिक्शन जे आहे ते सुद्धा ग्रॅज्युअली इन्क्रीज व्हायला चालू होतं. फ्रिक्शन प्रयत्न करत राहतं, दोघांमध्ये रिलेटिव्ह मोशन नको, दोघांचं ऍक्सलरेशन सेम ठेवायचा प्रयत्न करत राहतं. फ्रिक्शन थोडा वेळ प्रयत्न करतं, मॅक्सिमम होतं, पण त्याच्यानंतर मात्र फ्रिक्शन काय या दोघांना रिलेटिव्ह मोशन करण्यापासून थांबवू शकत नाही. द फ्रिक्शन आफ्टर सर्टन पॉइंट बिकम्स अनेबल टू prevent the sliding of block M2 on the M1 up to certain limit. The M2 and M1 their sliding is prevented by the F2 up to certain limit, but this F2 after some point becomes non-capable or becomes unable to prevent the sliding of M2 on the M1. मग हा M1 M2 एकमेकांवरती स्लाइड होत असेल तर याचं ऍक्सलरेशन डिफरंट येणार आणि त्याचं ऍक्सलरेशन डिफरंट येणार. स्टोरी रिव्हील होतीये का? आर यू गेटिंग इट? हळूहळू अजून चांगलं समजायला चालू होईल. परत केस 3 करू, अजून चांगलं होईल. केस 1 पेक्षा केस 2 अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. पण सगळं सेमच आहे हे लक्षात घ्या. प्रत्येक वेळी तेच थॉट, तेच लॉजिक्स. गुड. आता काय करणार? कुठल्या तरी एका ब्लॉकची एफबीडी. स्टेप 2 काय सांगितले? कुठल्या तरी एका ब्लॉकची एफबीडी. हा, स्टेप 2 FBD ऑफ एनी ब्लॉक. तरी पण त्यातल्या त्यात कुठला ब्लॉक घेतला पाहिजे ज्याच्यावरती कमी फोर्सेस आहेत? कुठला घेऊयात? M2 घेऊयात ज्याच्यावरती F2 आणि कॅपिटल F दोघं आहेत, की M1 घेऊयात ज्याच्यावरती फक्त F2 आहे? क्वाइट ऑब्वियस आवर सिलेक्शन विल बी M1. आमचं सिलेक्शन काय असणार बा? M1. मग M1 ची FBD त्याच्यावरती फोर्स F2, बाकी कोण नाही. ऑफकोर्स नॉर्मल रिएक्शन आहेच N1, ग्राउंड काय फोर्स अप्लाय करत नाही. सो आपण ड्रॉ करूयात बाळांनो M1 ची FBD. M1 ची FBD ड्रॉ करताना M1 वरती ऍक्ट होणारे फोर्सेस पट 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 ड्रॉ करा. हा F2 ही नॉर्मल रिएक्शन अपवर्ड, बरोबर? ती नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. आणि कोण कोण ऍक्ट होतं याच्यावरती? किंवा हा या नॉर्मल रिएक्शनचा इथे विचार करत बसू नका, ऑलरेडी आपण विचार केलाय नॉर्मल रिएक्शनचा. परत ड्रॉ करून कन्फ्युज होऊ नका, करूच नका. हे व्हर्टिकल फोर्सेस ड्रॉ करूच नका. M1 वरती आणि कुठला फोर्स ऍक्ट होतोय का हॉरिझॉन्टल मध्ये? नाही. N1 ची व्हॅल्यू तुम्ही ऑलरेडी काढलेली आहे. किती आहे N1 ची व्हॅल्यू? M1 प्लस M2 इंटू G. इथंच विषय संपवा. नॉर्मल रिएक्शन साठी परत इथं FBD मध्ये काय विचार करत बसू नका. ओके, बर. ही झाली M1 ची FBD. सिस्टीमचं कॉमन ऍक्सलरेशन किती आहे? AC. देअरफॉर इक्वेशन काय येणार? सर M1 इंटू AC इज इक्वल टू F2, बरोबर? देअरफॉर कॉमन याला इक्वेशन 2 म्हणूयात. ओके, हा F2 एका सर्टन मॅक्सिमम व्हॅल्यू पर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढे काय जाऊ शकत नाही. सो आता परत काय करायचं? जोपर्यंत F2 कॅपेबल आहे, जोपर्यंत हा F2 कॅपेबल आहे तोपर्यंत या दोघांमध्ये रिलेटिव्ह स्लाइडिंग नाही होणार. रिलेटिव्ह स्लाइडिंग नाही झालं की या दोघांचे ऍक्सलरेशन तोपर्यंत सेम राहणार, पण त्याच्या पुढे ते सेम राहणार नाही. म्हणजे काय होते बाळ? हा F वाढायला लागला, हा F वाढायला लागला की कॉमन ऍक्सलरेशन वाढायला सुरुवात होणार. कॉमन ऍक्सलरेशन वाढायला सुरुवात झाली, कॉमन ऍक्सलरेशन वाढायला सुरुवात झाली की F2 वाढायला सुरुवात होणार. F2 वाढत 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 जाईल. F2 will go on increasing 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 so that system can move with the common acceleration. दोघांमध्ये काही रिलेटिव्ह मोशन होणार नाही याचा प्रयत्न हा F2 करत राहील. पण एका सर्टन लिमिट नंतर F2 will not be able to increase itself, so the two blocks will move over each other. मग गिवन फोर्स जर त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल, जी व्हॅल्यू आता आपण कॅल्क्युलेट करू, तर मात्र ह्यांच्यामध्ये स्लाइडिंग होणार. आणि गिवन फोर्स त्या पर्टिक्युलर व्हॅल्यू पेक्षा जर कमी असेल तर मात्र ह्यांच्यामध्ये स्लाइडिंग होणार नाही. समजून घ्या मी काय काय बोलतोय. हा, इक्वेशन 1 काय आलं होतं? कॉमन ऍक्सलरेशन किती आलं होतं सर? F अपॉन M1 प्लस M2 आलं होतं, इक्वेशन 1. इक्वेशन 2 काय आलंय सर आमचं? सर M1 इंटू कॉमन ऍक्सलरेशन इज इक्वल टू F2 इज इक्वल टू F2.
ओके, आता मला सांगा बाळांनो, आपण एफ इन्क्रीज करायला चालू केलं, मगाशी स्टोरी, एफ इन्क्रीज करायला चालू केलं की कॉमन एक्सेलरेशन इन्क्रीज होते. कॉमन एक्सेलरेशन इन्क्रीज व्हायला सुरुवात झालं की F2 इन्क्रीज होतोय. एफ वाढला, एसी वाढला, एसी वाढला की F2 वाढला. F2 वाढत 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 अप टू मॅक्सिमम व्हॅल्यू जाऊ शकतोय. त्याच्यानंतर मात्र कॉमन एक्सेलरेशन ठेवणं पॉसिबल नाहीये. मग दोन ब्लॉक्स एकमेकांवरती काय होणार, रिलेटिव्हली मूव्ह होणार. बोला येस नो, आर यू गेटिंग इट? व्हेरी गुड. तीच स्टोरी आहे, सेम स्टोरी केस 2 ला रिपीट केली आहे मी, फक्त फोर्स आता वरच्या ब्लॉक वरती लावलाय. इंटरेस्टिंग, थोडस ट्रिकी आहे, आय नो इट, बट वन्स यू स्टार्ट अंडरस्टँडिंग इट यू विल एन्जॉय द लॉजिक ॲज वेल. त्या क्वेश्चनचं लॉजिक सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. आता नेक्स्ट स्टेप काय आहे, हे कॉमन एक्सेलरेशन यात टाकायचं आणि कॅपिटल एफ कॅल्क्युलेट करायचा. दोन इक्वेशन, दोन अननोनचा गेम आहे. व्हॉट इज एसी, व्हॉट इज एफ. ओके, देअरफोर काय करणार, याच्यामध्ये टाका इक्वेशन 1 इन इक्वेशन 2 म्हणा m1 इंटू काय कॉमन एक्सेलरेशन f अपॉन m1 प्लस m2. सो लिहा f अपॉन m1 प्लस m2 लिहिलं इज इक्वल टू हा स्मॉल f2. ओके, सो स्मॉल f2 कळाला. तुम्हाला कॉमन एक्सेलरेशन पाहिजे असेल तर f अपॉन m1 प्लस m2 करा, आणि तुम्हाला f2 पाहिजे असेल तर m1 इंटू कॉमन एक्सेलरेशन करा, आणि कॉमन एक्सेलरेशन तुम्ही ऑलरेडी काढलेलं असते. ओके, पण m1 आणि m2 एकमेकांवरती स्लाइड केव्हा होतील, बट f2 कॅन इन्क्रीज ओनली अप टू F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू. आता F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार, इथं बघितलं पाहिजे ना. F2 च्या मॅक्सिमम व्हॅल्यू साठी F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू येणार μ2 इंटू n2, μ2 इंटू नॉर्मल रिएक्शन, μ2 इंटू n2. मग F2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे सर, μ2 इंटू n2 आहे, μ2 ऍज इट इज. n2 किती येणार आहे सर, n2 किती येणार आहे सर, n2 काढलाय आपण ऑलरेडी. n2 ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे m2 चं वेट बॅलन्स करणं. सो n2 इज इक्वल टू m2 इंटू g, n2 इज इक्वल टू m2 इंटू g. बर, n2 ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे m2 इंटू g, बरोबर. इथपर्यंतच तो वाढू शकतो. मग जोपर्यंत तुमचा फोर्स, आता याच्यावरनच इथंच लिहा, वरच्या लाईन वरतीच याचा या फोर्सची व्हॅल्यू काय येते बघा, एक्सटर्नल फोर्सची व्हॅल्यू काय येते. किंवा तिथं जागा नसेल तुम्हाला तर आपण वाटलं तर नवीन करू, काय अडचण नाही. इथं मला सांगा, देअरफोर m1 इन द ब्रॅकेट f अपॉन m1 प्लस m2 इंटू सॉरी इज इक्वल टू हा f2 च्या ऐवजी आता आपण काय लिहायला लागलोय, f2 ची मॅक्सिमम व्हॅल्यू लिहायला लागलोय सर. अप टू दिस रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन CW. मग आपण त्या एफ ची व्हॅल्यू काढूयात जोपर्यंत हे दोघं एकत्र मूव्ह होतील. एफ जर त्याच्यापेक्षा जास्त झाला तर हे दोघं काही एकत्र मूव्ह होणार नाही, दे विल स्लाइड ओव्हर इच अदर. देअरफोर कॅपिटल एफ किती आला, किंवा हे पुढच्या पेज वरती लिहूयात चला. m1 इंटू f अपॉन m1 प्लस m2 इज इक्वल टू f2 मॅक्स. लिहा m1 इंटू f अपॉन m1 प्लस m2 इज इक्वल टू f2 मॅक्स. इज इक्वल टू f2 मॅक्स. f2 मॅक्सिमम किती होऊ शकतो, म्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. किती आहे नॉर्मल रिएक्शन, n2 ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे m2g चं वेट बॅलन्स करणं. बर, f ची व्हॅल्यू किती आली, हा m1 प्लस m2 वरती गेला, ब्रॅकेट टाका, हा m1 डिवाइड करायला खाली आला, हे μ2 m2g ऍज इट इज. थोडस रिअरेंज करूया,
μ2 इंटू m1 प्लस m2 इंटू हा m2 अपॉन हा m1 इंटू हा g. या व्हॅल्यू पर्यंत दोघांचं ऍक्सलरेशन कॉमन राहणं पॉसिबल आहे, कारण त्या व्हॅल्यू पर्यंतच फ्रिक्शन स्लाइडिंग प्रिव्हेंट करू शकतं, तोपर्यंत स्टॅटिक फ्रिक्शन मदत करू शकतं, तोपर्यंतच m1 m2 स्लाइड एकमेकांवरती होणार नाही. सो फॉर 0 पासून कुठल्या व्हॅल्यू पर्यंत f ची व्हॅल्यू कशाच्या मध्ये पाहिजे, 0 पासून या व्हॅल्यूच्या, काय व्हॅल्यू आहे ती, μ2 इन द ब्रॅकेट m1 प्लस m2 इंटू m2 बाय m1 इंटू g, या व्हॅल्यू पर्यंत काय होणार, the blocks will move together, the blocks will move together with common acceleration. तोपर्यंत त्या ब्लॉक्सचं ऍक्सलरेशन सेम असेल विथ कॉमन ऍक्सलरेशन. आणि जर हा फोर्स जर या व्हॅल्यू पेक्षा मोठा झाला, बघा समजून घ्या, जर हा फोर्स या व्हॅल्यू पेक्षा जर मोठा झाला, देन दी टू ब्लॉक्स मूव विथ द डिफरंट ऍक्सलरेशन. मग चेक करायचं गिवन फोर्स किती आहे, या व्हॅल्यू पेक्षा लेस आहे की या व्हॅल्यू पेक्षा मोर आहे. देन जर हा अप्लाइड फोर्स या व्हॅल्यू पेक्षा मोर झाला, देन दी टू ब्लॉक्स मूव with different accelerations, and slide over each other. मग या दोघांच्या परत एफबीडी काढायच्या आणि परत त्यांचे सेपरेट ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करायचे. चेक करायचं अप्लाइड फोर्स हा या व्हॅल्यू पेक्षा मोर आहे की अप्लाइड फोर्स हा या व्हॅल्यू पेक्षा लेस आहे. लेस असेल तर कॉमन ऍक्सलरेशन, दोघंही कॉमन ऍक्सलरेशन न मूव्ह होतील, दोघांचे ऍक्सलरेशन सेम असतील. ओके, मग त्या केसमध्ये या दोन इक्वेशन्स इनफ आहेत. त्या केसमध्ये या दोन इक्वेशन्सनी काम होतंय तुमचं, कारण गिवन फोर्स हा या पर्टिक्युलर व्हॅल्यू पेक्षा कमी आहे. इफ द गिवन फोर्स इज लेस दॅन दिस पर्टिक्युलर व्हॅल्यू, मग ह्या दोन इक्वेशन्स बाळांनो ऍप्लिकेबल आहेत, कारण दोघंही कॉमन ऍक्सलरेशन न मूव्ह होत आहेत. ह्या दोन इक्वेशन मध्ये अननोन कोण असतं, अननोन असतं कॉमन ऍक्सलरेशन आणि द फोर्स ऑफ फ्रिक्शन. हे दोन लोक अननोन असतात. टू इक्वेशन टू अननोनचा गेम होतो. ओके, पण जर गिवन फोर्स जो आहे तो बाळांनो या पर्टिक्युलर व्हॅल्यू पेक्षा जास्त झाला, तर मात्र या दोन इक्वेशन्स ऍप्लिकेबल होऊ शकत नाहीत, कारण आता कॉमन ऍक्सलरेशन नाहीये, दोघांचं ऍक्सलरेशन सेपरेट असणार. ठीक आहे, मग काय करायचं त्या केसमध्ये, इथं स्टॅटिक फ्रिक्शन घ्यायचं नाही, इथं कायनेटिक फ्रिक्शन घ्यायचं. याची एफबीडी ड्रॉ करायची, याचं ऍक्सलरेशन काढायचं, याची एफबीडी ड्रॉ करायची, याचं ऍक्सलरेशन काढायचं. दोन सेपरेट ऍक्सलरेशन मिळतील. आलं का लक्षात? बोला, हा पॉइंट लक्षात आला का? टेल मी, होतं की नाही इंटरेस्टिंग? थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह वाटतंय. एखाद क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर ते पण लक्षात येईल. क्वेश्चनला घाबरून जाऊ नका, त्या कॉन्सेप्टला घाबरून जाऊ नका. एवढा अवघड पण नाहीये. पण काही ट्रिकी गोष्टी एक्सपेक्ट करा बाळांनो. असं नाही की तुम्हाला सगळंच सिंपल शिकवणार मी, असं नाही. ट्रिकी गोष्टी पण सांगणार. पण त्याचा एक फॉर्मॅट आहे, एक लॉजिक समजून घ्या ना तुम्ही. आलं का लक्षात? जेवढ्या कॉन्सेप्ट, इव्हन ट्रिकी मधल्या पण जेवढ्या कॉन्सेप्ट समजून घेता येतील त्याही समजून घ्या. मॅक्सिमम कॉन्सेप्ट तुम्हाला समजल्याच पाहिजेत. प्रयत्न करायला नाही म्हणायचं, समजून घ्यायला नाही म्हणायचं नाही. बर, इथपर्यंत लक्षात आलं? एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, किती वेळ आहे आपल्याकडं? बर, त्याच्या आधी मी तुम्हाला एक टास्क देतो. मॉड्यूलचं पेज नंबर 148 जे आहे, मॉड्यूल पेज नंबर 148, त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रिक्शन इज नेसेसरी इव्हिल, ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन, डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन, हे सगळं जे काय दिलेलं आहे हे सगळं तुम्ही रीड करायचं आहे. ओके,
हे सगळं फक्त रीड करायचं आहे. पेज नंबर 148 हे कम्प्लिटली रीड करा. ओके, पेज नंबर 147 आणि 148. 147 वरती पण एक छोटासा पॅरेग्राफ आहे. त्यात जी काही थेरी दिली आहे ती सगळी रीड करायची आहे तुम्ही. 147 आणि 148. इट इज इझियर टू पुल दॅन टू पुश द बॉडी. एखादी बॉडी पुल करणं सोपं आहे पुश करण्यापेक्षा. का बरं असं विचारता येते. जस्ट सिंपल एक डिस्कशन करूयात, काही नाही लिहून घेतलं तरी चालेल. पुल करणं सोपं आहे पुश करण्यापेक्षा. समजा पुलिंग फोर्स आपण F लावला, त्याला म्हणायचं पुलिंग, आणि एखाद्या बॉडीला पुल करून पुढे नेणं सोपं असतं दॅन पुश करून पुढे नेणं. हे लक्षात घ्या. का? पुलिंग अँड पुशिंग. पुल करताना काय होतं, तुमच्या फोर्सचा एक कंपोनंट इकडे येतो. पुश करताना पण येतो की सर? पुश करताना पण येतो. पुश करताना आपण या फोर्सचा एक कंपोनंट इकडे येतो, दुसरा कंपोनंट व्हर्टिकली डाऊनवर्ड येतो, तिथं अडचण होते. याचा अपवर्ड येतो. बरोबर. आता या ब्लॉकची एफबीडी ड्रॉ केली तर नॉर्मल रिएक्शन अपवर्ड, याचा एमजी डाऊनवर्ड, त्याला पण सेम नॉर्मल रिएक्शन अपवर्ड. बरोबर. याचा एमजी डाऊनवर्ड. ब्लॉक एफ कॉस थिटामुळे राईटला चाललाय, फ्रिक्शन लेफ्टवर्ड. ब्लॉक एफ कॉस थिटामुळे राईटला चाललाय, फ्रिक्शन लेफ्टवर्ड. बरोबर. इथं पुलिंग चालू आहे, इथं ब्लॉकला पुशिंग चालू आहे. इथं ब्लॉकला तुम्ही पुश करताय विथ द फोर्स एफ आणि त्याला राईटवर्ड मूव्ह करताय आणि त्याला राईटला मूव्ह करताय, आणि इथं काय करताय, ब्लॉकला पुल करताय आणि राईटवर्ड मूव्ह करताय. ओके. सो ह्या दोन केसेस मध्ये चेक करा. व्हर्टिकल बॅलन्स जर लिहिला, ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड. ऑल अपवर्ड कोण कोण आहे? नॉर्मल रिएक्शन आणि एफ साइन थिटा. नॉर्मल रिएक्शन आणि एफ साइन थिटा हे झाले. ऑल अपवर्ड इज इक्वल टू ऑल डाऊनवर्ड कोण कोण आहे? एमजी. काय आली नॉर्मल रिएक्शनची व्हॅल्यू? सर एमजी मायनस एफ साइन थिटा आली. फक्त ऑब्झर्व करा, नाही लिहून घेतलं तरी चालेल. आणि या केसमध्ये ऑल अपवर्ड इक्वल टू ऑल डाऊनवर्ड केलं तर ऑल अपवर्ड कोण कोण आहे? एकटीच नॉर्मल रिएक्शन. ऑल डाऊनवर्ड कोण कोण आहे? एमजी आणि एफ साइन थिटा. एमजी आणि एफ साइन थिटा. एमजी प्लस एफ साइन थिटा हे दोघंही डाऊनवर्ड आहेत. बरोबर. बर, फ्रिक्शनचा फोर्स काय असतोय सर? न्यू इंटू नॉर्मल रिएक्शन. कायनेटिक फ्रिक्शन न्यू के इंटू एन. न्यू के इंटू एन. मोशन तर व्हायला लागले म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन आहे, ब्लॉक मोशन तर होतोय. आणि इथलं कायनेटिक फ्रिक्शन काय येणार? न्यू के इंटू एन. बरोबर. किती आलं इथलं कायनेटिक फ्रिक्शन? न्यू के इंटू एन. एन किती आहे सर? एमजी मायनस एफ साइन थिटा. आणि इथं बाळ नॉर्मल रिएक्शन किती आहे सर? एमजी प्लस एफ साइन थिटा. मला सांग बाळ कुठलं फ्रिक्शन जास्त आलं? सर हे एमजी प्लस साइन थिटा वालं फ्रिक्शन जास्त आलं. आणि इथं फ्रिक्शन एमजी मायनस साइन थिटा असल्यामुळं कमी आलं. अरे फ्रिक्शन कमी आलं तर सोपं होईल ना ब्लॉकला पुढे ढकलणं, आणि फ्रिक्शन जास्त आलं तर अवघड होईल ना ब्लॉकला पुढे ढकलणं. सो पुश करून पुढे ढकलण्यापेक्षा पुल करून पुढे ढकला, दॅट विल बी इझी. बोला यस नो. Therefore, friction in pulling वालं friction is less than friction in pushing. पुश करण्यापेक्षा काय करा? पुल करा, म्हणजे फ्रिक्शन कमी येईल. बघा की एमजी मायनस एफ साइन थिटा न म्यू के ला मल्टिप्लाय झालंय, आणि इथं एमजी प्लस एफ साइन थिटा न म्यू के ला मल्टिप्लाय झालंय. इथली नॉर्मल रिएक्शन जास्त आहे, एमजी प्लस साइन थिटा आहे.
इथली नॉर्मल रिएक्शन कमी आहे mg मायनस साइन थिटा. जिथली नॉर्मल रिएक्शन कमी आहे तिथलं फ्रिक्शन कमी येणार. जिथली नॉर्मल रिएक्शन जास्त आहे तिथलं फ्रिक्शन जास्त येणार, जास्त त्रास होणार. पुश करून पुढे ढकलण्यापेक्षा पुल करून पुढे ढकला. आर यू गेटिंग इट? टेल मी, इज दिस क्लिअर टू ऑल ऑफ यू? एक सिंपल डिस्कशन, नाही लिहून घेतलं तरी चालेल. ओके, सो रिमेनिंग थिंग्स we will see in the next lecture. Already it's too late. Okay, take a break of 10-15 minutes so that you can join the next lecture. At least I will request the sir that to give you 10 minutes break. Okay, fine. So in this lecture guys, we will stop at this point. Chalo, bye bye everyone. Let me end the lecture. Some interesting points we have learned today. Some tricky point, some interesting points we have learned today. Okay, chalo, bye bye everyone. Let me end the lecture at this point. Good day. Chalo, bye.